नमस्कार. सगळ्यांना माझा आवाज क्लिअर येतो आहे का? येतोय मॅडम. नमस्कार. येतोय. नमस्कार. येस मॅडम. व्हेरी गुड. नमस्कार. हाय. नमस्कार. बोला, कोणाचे प्रश्न आहेत, काय बोलायचंय? प्रश्नाच्या आधी आणखीन काय बोलायचं असेल तर बोलायला हरकत नाही. बाकीचे लोक जॉईन होत आहेत तोपर्यंत आपण इतर गप्पा मारू शकतो. एकदम अचानक एवढा सायलेन्स का बरं? नमस्कार. मॅडम नमस्कार. नमस्कार. माझा पाय दुखतोय तर मी मेडिटेशनला जमिनीवर आसन घालून बसून नमस्कार मॅडम. असे पुढे केले तर चालेल का? फोल्ड करायला प्रॉब्लेम येतोय तर. काय परत सांगा. नाही, पाय गुडघे दुखतायत तर म्हणजे मांडी घालून बसता येत नाही, तर जमिनीवर आसन घालून बसून पाय सरळ रेषेत ठेवले तर चालतील का? पाठीदाखणा इरेक्ट करून मेडिटेशन करताना. हो चालतं ना. थँक्यू. आपल्याला ज्या पोझिशन मध्ये आपण कम्फर्टेबल असू तिथपासून सुरुवात करायची आणि मग हळूहळू आपल्याला त्याची सवय होते आणि मग नंतर आपण आपली स्थिती बदलू शकतो. सुरुवातीपासून आपण या सगळ्या, जर काही शारीरिक अडचणी असतील, आपल्याला काही व्याधी असतील तर बरेच वेळेला कठीण जातं. पण तुम्ही जिथून जमेल. पण मग त्या केस मध्ये क्रॉस करायचा का पाय जेव्हा पसरतो आपण त्यावेळेला क्रॉस ठेवायचा का, एकावर एक ठेवायचा का सरळ राहिले तरी चालतील? ऍक्च्युली क्रॉस करण्यामागचं कारण असं असतं की आपण ज्यावेळेला क्रॉस करून बसतो त्यावेळेला ऊर्जा आपण तेवढं एकच कारण असतं. अदरवाईज दुसरं कारण इट इज ऑल एनर्जी मॅनेजमेंट. कोणाला काही अनुभव? कारण हे जे सेशन आहे ते सेशनचा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करून घ्या, कारण या चर्चा आपण जर घडवून आणल्या तर आपल्याला थोड्याशा अनेक गोष्टींची क्लॅरिटी मिळेल. नाही तर मग आपण नुसतं प्रश्नोत्तर करत बसतो तर असे काहीतरी आपल्याला विचारायचं म्हणून प्रश्न असं न होता खऱ्या अर्थाने आपण, मी काल तुम्हाला एक अभ्यास सांगितला होता आणि मग त्या अभ्यासावरती आपण बोलूया असं मी म्हटलेलं. त्यामुळे किती जणांनी ते केले, त्याच्याबद्दलचे अनुभव, त्याच्याबद्दल काही बोलायचं असेल तर तिथून सुरुवात करायला हरकत नाही. आपल्या कोणालाच काहीच प्रश्न नाही आहेत का? मॅडम, कालच्याच ह्याच्या संदर्भात बोलायचं होतं. ते रेकॉर्डिंग ऐकलं मी, कारण काल थोडस उशिरा जॉईन केलं होतं. ओके. हॅलो. तर बोला. कालचं सेशन छान झालंय आणि जेव्हापासून मी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा कोर्स जॉईन केला तेव्हापासून तुम्ही जसं म्हणता की स्वतःवर लक्ष ठेवायचा तो प्रयत्न अगदी म्हणजे चालू आहे, पण ते म्हणतात ना मध्ये मध्ये आठवण द्यायला लागते. तर काल परत हे झालं तर आज दिवसभर म्हणजे 2 दिवस पुष्कळ म्हणजे असं वाटलं की जितकं द्यायला हवं होतं लक्ष पहिले तेवढं नाही दिलं. तर कालपासून तो प्रयत्न आणि चांगल्या तऱ्हेने करते व्हेरी गुड. आणि पकडता येतं मग, कारण खूप वेळा गोष्टी होतात म्हणजे तुम्ही म्हणा जसं कळतं पण वळत नाही, तसं बऱ्याच वेळेला मग स्वतःला कळायला लागतं. ऍक्च्युली बरेच वेळेला काय होतं की आपण एखादी गोष्ट ऑटोमेशन मध्ये जगत असतो आणि ऑटोमेशन मध्ये जगल्यामुळे आपण त्या गोष्टीची आपल्याला सवय लागते. त्या गोष्टीची सवय लागल्यावरती आपल्याला त्या भावना आपण जगायला लागतो आणि त्या भावना जगायला लागल्यावरती आपल्याला त्याचं ऍडिक्शन व्हायला लागतं
आणि मग त्या भावना परत 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 जगाव्या असं आपल्या असं नेटवर्क तयार होतं, न्यूरोलॉजिकल नेटवर्क तयार होतं. आणि मग आपल्याला असं वाटतं की ते परत परत जगण्यासाठी म्हणून मग तेच तशाच प्रकारचे विचार यायला लागतात आणि मग तशाच प्रकारच्या भावना, म्हणजे आपण त्या लूपमध्ये हळूहळू ते अडकायला लागतो. आणि मग नंतर आपल्याला ते समजत नाही की हे कसं होतंय, म्हणजेच ते कळतं पण वळत नाही. ह्याचा अर्थ समजला लूपमध्ये अडकलं म्हणजे काय की एखाद्या गोष्टीचा मला राग आला, ओके, तर तो राग तेवढा पुरता आला, पण माझा तो राग, मला सारखा राग येतोय, सारखा राग येतोय, सारखा राग येतोय, सारखा राग येतोय, आणि असं करत 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 राग हा माझा आता स्वभाव, सवय बनत चालली. आणि मग जशी जशी सवय होत जाते तसं तसं मला सारखं राग येतो. आणि मग तो राग आल्यावरती मग माझ्या शरीराला सवय लागते, म्हणजे न्यूरोलॉजिकल नेटवर्क, म्हणजे ज्यांनी ज्यांनी जो डिस्पेन्सरचं यू आर द प्लसिबो जर ऐकलं असेल किंवा हो. बाकीची पुस्तकं वाचली असेल तर कळलं असेल की आपलं न्यूरो कनेक्शन तयार होतं. आणि मग त्या न्यूरो कनेक्शनमुळे आपल्या शरीराला त्याची सवय लागते. आणि मग आपला स्वभाव बनतो. आणि मग आपण म्हणतो ना, ती ना खूप रागीट व्यक्ती आहे, तिच्याशी बोलायला जाऊ नको. आणि मग ते आपलं व्यक्तिमत्व बनायला लागतं. म्हणजे असं, आणि मग आपल्याला ते होण्यासाठी म्हणून आपण सारखे, म्हणजे एखादं मला समजा दुःख झालं, मला एखाद्या गोष्टीचं वाईट वाटलं, तर मला वाईट वाटते, वाईट वाटते, वाईट वाटते, असं वाटतं की काहीच अर्थ नाही, असं वाटतं जगामध्ये काही अर्थ नाही, असं वाटतं लोक सगळी स्वार्थी आहेत, जग सगळं स्वार्थी आहे. आणि असं करत 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 मला ते सारखं 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 सारखं, आणि तेच करून 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 आपण तसेच बनत जातो, तशीच सवय लागायला लागते. आणि मग आपण तसंच जगायला लागतो, आपला स्वभाव व्यक्तिविशेष तसं व्हायला लागतं. आणि मग नंतर ते परत परत जगण्यासाठी म्हणून तसेच विचार आपल्या मनात यायला लागतात. म्हणजे एखादे पॅटर्न तयार झाला तर तशाच प्रकारचे विचारही आपण करायला लागतो. आणि म्हणजेच याचा अर्थ आपण आपल्या पास्ट मध्ये जगायला लागतो. म्हणजे जरा काय झालं की लगेच आपण आपल्या आधी कसं आपल्याला दुःख झालं, कसं आपल्यावरती अन्याय झाला, कसं आपल्याला त्रास झाला, असं आपण त्या लूपमध्ये सारखे अडकत असतो. आणि म्हणून हे याच्यातून बाहेर येण्यासाठी म्हणून आपण नवीन विचार जोपर्यंत करत नाही तोपर्यंत नवीन भावना, नवीन विचार, नवीन भावना आणि नवीन गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येणार नाही. त्यामुळे आपल्याला जर तेच 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 तेचपणा जर नको असेल, आपण जर बघितलं असेल तर आपण सगळेजण तसेच विचार करत असतो, आपण सगळेजण तसंच वागत असतो. त्या लूप मध्ये आपण अडकलेलो असतो. आणि या लूप मधून अडकण्याच्या बाहेर येण्यासाठी म्हणजेच आपण सतत पास्ट मध्ये अडकलेलो आहोत. आणि म्हणून आपण सारखं तेच जगत असतो. कारण मी तुम्हाला 2 प्रश्न विचारले होते की तुम्हाला असं वाटतंय का की मी स्टकअप झालेले आहे आणि मला क्लोजर मिळत नाहीये. म्हणजेच आपण काही पण जरा झालं की लगेच आपलं ते ट्रिगर होतात भावना. आणि मग ते ट्रिगर झाल्यावर आपण परत त्या गोष्टी, म्हणजे रिलेशनशिप मध्ये झालेले दुःखद प्रसंग आठवायला लागतात, हेल्थ मध्ये असलेले दुःखद प्रसंग आठवायला लागतात, किंवा पैशामध्ये कसं फसवलंय ते आठवायला लागतं. म्हणजे परत 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 आपण तिथे जात असतो. हे जर आपल्याला समजलं तर आपण काय करू शकतो की आपल्याला लक्षात आलं की आपण तिथे जातोय, की आपल्याला लगेच थांबवायचं आणि आपण लगेच आपल्याला दुसरीकडे वळवायचं. म्हणजे नवीन विचार कुठून येणार, जोपर्यंत आपण हे कॉन्शियसली अनकॉन्शियस पॅटर्न वरती लक्ष देत नाही. म्हणजे हे अनकॉन्शियस पॅटर्न आपल्याला खेळवत असतात. आणि हे अनकॉन्शियस पॅटर्न वरतीच कॉन्शियसली लक्ष ठेवणं म्हणजेच सजगता असणं, अवेअरनेस असणं, साक्षीभावात राहणं. या सगळ्याचा अर्थ कळला की काय आपल्याला करायचं. मॅडम मी स्वाती पत्ते बोलते. विचारू प्रश्न? हा, विचारा. जेव्हा आपल्याला ना म्हणजे माझ्या मानेचा आणि शोल्डरचा खूप प्रॉब्लेम आहे, मला ते खूप दुखत असतं स्पॉन्डिलायसिसमुळे. पण मग अशा वेळी आपण जेव्हा मेडिटेशन करतो तेव्हा लक्ष लागत नाही, मग अशा वेळी काय करायचं? कशामुळे लक्ष लागत नाही? मान दुखते म्हणून. हा, पेन होतं तुम्ही सारखं. लॉ ऑफ अट्रॅक्शन केलंय ना? हो हो केलंय. हा, मग तुम्ही भरपूर होपोनोपोनो करा, कारण सगळे इमोशनल ब्लॉक्स आहेत तुमचे. आणि हे ओके. इमोशनल ब्लॉक्स मुळे हे सगळे आर्थरायटिस, तुमचे स्पॉन्डिलायटिस, आता मी असं सांगायला लागल्यावरती डॉक्टर लोक सगळे पकडून मला मारतील. पण सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमचा इमोशनल ब्लॉक्स आधी असतात, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी रिलीज करणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे ओके. तुमचा फोकस हा स्पॉन्डिलायटिस आहे हे तुम्ही ऍक्सेप्ट केलेलं आहे. आणि स्पॉन्डिलायटिस आहे म्हणून मला बसता येत नाही हेही ऍक्सेप्ट केलेलं आहे. स्पॉन्डिलायटिस बरोबर. आहे म्हणून माझं लक्ष लागत नाही हे ऍक्सेप्ट केलेलं आहे. स्पॉन्डिलायटिस बरोबर. आहे म्हणून मला मेडिटेशन फोकस करता येत नाही हे ऍक्सेप्ट केलंय. म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही ऍक्सेप्ट केलेल्या आहेत आणि त्याच्यातून तुम्ही पर्याय काढायचा प्रयत्न करता, जे चुकीचं आहे. तुम्हाला काय ओके. करायचं, सगळ्यात पहिल्यांदा स्पॉन्डिलायटिस वर काम करायचंय. स्पॉन्डिलायटिस आपलं हे इमोशनल, म्हणजे जितके पण या सगळ्या ज्या व्याधी आहेत ह्या
इमोशन्समुळे झालेले असतात. तर तुमचे काही ना काहीतरी इमोशन्स असतील, म्हणजे तुमचे रिलेशनशिप मधले असतील, आणखीन आपले वेगवेगळ्या लेवलवर, म्हणजे जरुरी नाही की रिलेशनशिप मध्ये खूप प्रॉब्लेम असायला पाहिजे. अगदी लहानपणापासून सुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीने खूप काही गोष्टी आपण आतमध्ये साठवत असतो. तर ते जो साठा होतो त्यानंतर मग ते ब्लॉक्स आपल्याला वेगवेगळ्या आजारांच्या मार्फत बाहेर पडतात. त्यामुळे तुम्ही हे सगळं आठवून, जसं आपण होपनोपनोमध्ये सांगितलं की लहानपणच्या गोष्टी, माणसे, इव्हेंट्स, हा. असं सगळं गोष्टी करून 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 तुम्ही भरपूर होपनोपनो करा. आणि तुमची जिथे मान दुखते त्याच्यावरती, त्या मानेवरती होपनोपनो करा. म्हणजे आपण होपनोपनो म्हणजे काय, तर आपण क्षमा प्रार्थना करतो. म्हणजे काय, हो. तर माझं स्पॉन्डिलायटिस म्हणजे काय आपल्याला काही कळत नाही, ती डॉक्टरांची भाषा आहे. आपल्याला काय कळतं की माझी मान दुखते, ओके, हो. माझी मान जिथे दुखते, तर ती जिथे दुखते तिथे डोळे बंद करून त्या मानेवरती लक्ष द्या. तुम्ही डोळे बंद केल्यावर तुमच्या डोक्यात पहिला विचार येतो की अरे स्पॉन्डिलायटिस आहे, त्यामुळे लक्ष होत नाहीये म्हणून. पण आता लक्ष स्पॉन्डिलायटिस वर द्या. म्हणजे स्पॉन्डिलायटिस म्हणजे जिथे दुखतंय तिथे द्या. तर ती ओके. मानेला बघितल्यावरती म्हणायचं की ही मान जी आता म्हणजे दुखते ती कशामुळे तरी हा प्रसंग आलेला आहे. म्हणजे मग ते कुठल्या तरी XYZ इमोशनमुळे आलेलं आहे, जे आपल्याला माहिती नाहीये. पण कशामुळे तरी हे आलेलं आहे. त्यामुळे जे काही ते झालेलं आहे, ज्याचा मी आता हा अनुभव घेत आहे, ओके. त्याच्यासाठी म्हणून मी क्षमा मागते. म्हणजे आय एम सॉरी फॉर इट. आय फॉरगिव्ह माय सेल्फ, आय फॉरगिव्ह टू समबडी. आणि ज्याला आपण दुःख दिलंय त्याला आपण क्षमा मागते. मला ज्याने दुःख दिलं त्याला मी क्षमा करते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. म्हणजे ओके. स्पॉन्डिलायटिस ज्याच्यामुळे झालेला आहे, जे आपल्याला माहिती नाहीये, ज्याच्यामुळे हा त्रास झालाय, जे आपल्याला माहिती नाहीये, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती नसल्या तरी तिथपर्यंत जाऊन आपण त्या गोष्टी क्लीनअप करतो. ओके. ओके. थँक्यू. लक्षात आलं? थँक्यू. म्हणजे येस. त्याचा जो रूट कॉज असतो, जो आपल्याला दर्शनी भागात आपल्याला कळत नाही की हे कशामुळे झालेलं आहे, पण हे कशामुळे तरी झालेलं असतं. त्यामुळे तुम्ही पूर्णच्या पूर्ण काय करा, तुमचा स्पॉन्डिलायटिस म्हणजे जिथे दुखतंय, जिथे त्रास होतोय, तो भाग आपल्या डोळ्यासमोर आणा. म्हणजे जो डिस्पेन्स झाली त्याचा पाठीचा कणा पूर्णपणे मेडिटेशन मध्ये जोडला. कारण हो. त्यांनी सांगितलं की आपली एक छोटीशी पेशी असते आणि त्याच्यातून आपलं पूर्ण शरीर तयार होतं, बरोबर. म्हणजे ओके. आपल्याला सगळ्यांना हो. एका छोट्याशा पेशीमधून आपण तयार होतो. म्हणजे 2 स्पर्म, फिमेल आणि मेल एकत्र येतात आणि मग त्याच्यातून मानवी जन्म होतो. बरोबर. मग ह्या 2 पेशींमधून आपलं हृदय बनतं, मेंदू बनतो, याव बनतो, त्याव बनतं, आपली सगळी रचना बनते. म्हणजे काहीतरी आपल्या आतमध्ये आहे ज्याच्यातून हे तयार होतं. तर त्याला हो. त्यावेळेला जेव्हा लक्षात आलं की अरे हे एवढा प्रॉब्लेम आहे, मग आतमध्ये काही ना काहीतरी असं असणार. आता आतमध्ये आपल्या शक्ती आहे, पण ती शक्ती वापरायची असेल तर आपल्याला प्रयत्न करायला लागतात. आपोआप ती बरोबर. शक्ती वापरली जात नाही. आपल्याकडे शक्ती आहे, पण ती वापरण्यासाठी आपल्याला काहीतरी मेहनत टेक्निक्स करायला वापरायला पाहिजे. लागतात. जसं आपण श्वास घेत असतो, पण तो श्वास आपण एका पद्धतीने घेतला तर त्याला प्राणायाम म्हणतात आणि त्याच्यातून आपण अनेक गोष्टी करू शकतो. तसं आपल्या आतमध्ये असणाऱ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, पण त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे आपण शिकतो. म्हणजे तुम्ही तुमचं स्पॉन्डिलायटिस असं एक वेळ ठरवा, एक फिक्स वेळ ठरवा. 8 वाजता, 9 वाजता, 10 वाजता, ठीक आहे तुम्हाला, सकाळी, दुपारी, रात्री. पण ओके. त्याच वेळेला बसायचं आणि त्याच वेळेला डोळे बंद करून जिथे तुमची मान दुखते, जिथे मानेला मुंग्या येतात, जिथे अडकल्यासारखं वाटतं, जो काय भाग आहे त्या भागाला बघायचं आणि त्या भागाला बघून त्याचा जो रूट कॉज आहे तो आपल्याला क्लीनअप करायचा. आणि तो कसा आपण क्लीनअप करतो, फॉरगिव्हनेस. म्हणजे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. म्हणजे हो. हे जे आता झालेलं आहे स्पॉन्डिलायटिस, हे ज्याच्यामुळे झालेलं आहे, जे आपल्याला माहिती नाहीये, जे आपल्याला अज्ञान आहे. पण आपल्या सबकॉन्शियस माइंडला माहिती असतं आपल्याला. सगळ्यांना जरा म्यूट करते. जे काय आहे त्याचा रूट कॉज आपल्याला क्लीनअप करायचा असेल तर त्या भागावरती लक्ष द्या. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. असं फक्त आणि फक्त असं काही महिने करा. डॉक्टरांचं औषध किती महिने घेताय स्पॉन्डिलायटिस? आता नाही घेत मॅडम. नाही नाही, पण का नाही घेत? नाही, नाही मॅडम, मी हे बरेच वर्ष माझं चालू आहे, पण मी आता योगासनं आणि ह्यानीच माझं बरचसं बरं आहे. पण औषधं घेत होते बरेच वर्ष? स्पॉन्डिलायसिस साठी वगैरे असं औषध नाही मी कधी केलं, पण योगासनं आणि ह्यानी बऱ्यापैकी आहे. मी अय्यंगार योगा करते, त्यांनी माझं बरंच क्युअर झालंय. पण ते अजूनही पेन आलं ना, की सबंध मानेतून डोक्याच्या माकईपर्यंत जातं. मग मला खूप अनइझी फील होतं. मी काही करूच शकत नाही मग. म्हणजे काम करते पण ते योगासनं किती वर्ष करताय?
योगासन योगासनं किती वर्ष करताय? 4 वर्ष. हा? 4. 4 वर्ष. ओके. कारण नुसतं योगासन नाही, योगासन हा एक प्रकार झाला, म्हणजे एक गोष्ट झाली, पण तुम्हाला क्रिया आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा जर तुम्ही केल्या तर तुमचं क्लिन्झिंग, म्हणजे योगासनांमध्ये सुद्धा आपण जे होपनोपनोनी क्लीनअप करतो ते योगासनांमधून पण करता येतं. त्याच्याही अनेक पद्धती आहेत ज्याच्यामध्ये क्रियायोग आहे. तर ते क्रियायोग तुम्ही ज्या वेळेला करता त्यावेळेला तुमचे ओटीपोटातले जे संस्कार असतात ते क्लीनअप करणं वगैरे या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे मला माहिती नाही की तुम्ही काय करता, पण त्यांनीही हे गोष्टी करतायत, क्लीनअप जे करायचं ते करतायत. तर आता तुम्ही मला मेडिटेशनसाठी प्रश्न विचारत म्हणून मी त्याचं उत्तर देते की तुम्ही, ही सुद्धा एक पद्धत आहे की होपनोपनोनी आपण ते क्लीनअप करू. म्हणजे ओके. तुमचं योगासनांनी बरं होत नाहीये असं वाटायचं कारण नाही. योगासनांनी बरं वाटतं, पण आपल्याला त्या आवाज स्टॉप झाला मॅडम. कारण तुम्ही जर काही योगा केली असेल आणि अचानक खूप आपण जर उशिरा योगासनांना सुरुवात केली तर बरेच वेळेला त्या प्रोसेसला वेळ लागतो, कारण आपण अनेक वर्ष त्याचा मळ साचलेला असतो आणि जर पहिल्यांदा साफ करायला वेळ लागतो तर मग त्याचा उपयोग. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण जे दुसरा प्रकार शिकलेला आहे होपनोपनो ते ओके. तुम्ही करायला हरकत चालेल. नाही. ओके. थँक्यू मॅडम. मॅडम मी रश्मी कदम एक प्रश्न विचारू का? हा बोला. मॅडम मला आता तुम्ही हे सांगितलेलं परफेक्ट समजलं, पण माझ्या हाताच्या दाही तुमचा व्हिडिओ बोटांमध्ये जरा चालू कराल का? मला तरी तुमचा व्हिडिओ चालू करा ना, शक्य असेल तर. मी जस्ट ऑफिस मधून आले, करते. मला कारण काय माहिती, म्हणजे चेहरे बघितल्यावरती मला कळतं की कोण लोक आहेत. तुम्हाला मी बघितल्याचं आठवत नाही. हा बोला आता. तुमचा व्हिडिओ हँग झालाय. दुसरं कोणाला बोलायचं होतं मगाशी हात वरती केला. मॅडम मला एक अनुभव शेअर हा करायचा बोला. आहे. मी आधी आहे ना एक सोशल मिनिट ह्याच्यामध्ये अंजली मॅडम, एकच मिनिट थांबा मॅडम. अंजली मॅडमने हात वरती केला, त्यांचा प्रश्न घेऊया आणि मग तुमच्याकडे येतो. मला आता होनोपोनोचा खूप छान आणि मग अनुभव. रश्मी मॅडम तुमचा व्हिडिओ क्लिअर झाला की? अच्छा, तुम्हाला पण अनुभव शेअर करायचा, बोला. मला फक्त होनोपोनोचं सांगायचं आहे. मागच्या आठवड्यात कान खूप दुखत होता माझा. खूप टेन्शन आलं आणि 2-3 वर्षापूर्वी कानाचा बराच प्रॉब्लेम झाला होता. बरीच मोठी ट्रीटमेंट वगैरे घ्यावी लागली. तर यावेळेला होनोपोनोचं मी हे केलं, करून बघितलं आणि मला इमिजिएटली रिलीफ जो म्हणतात तो मिळाला आणि आता मी रोज ती प्रॅक्टिस ठेवली आहे. थँक यू व्हेरी मच. व्हेरी गुड. हो मॅडम मी पोनो मॅडम मी रश्मी कदम, मी व्हिडिओ स्टार्ट उच्चार केला ना. बरोबर करायचा. हा मॅडम ठीक मी आहे, व्हिडिओ रश्मी, बंद ठेवून करा, बोला. कारण मी व्हिडिओ स्टार्ट केला की ते एकदम बाहेरच जायला होतं, काय माहिती नाही, टेक्निकल काहीतरी. आता मला ना हाताच्या दाही हा. बोटांचं स्ट्रक्चर बदलत चाललंय. मधल्या बोटाचं खूप बदललंय, वाकडच झालंय ते. RA फॅक्टर केला तर तो नॉर्मल येतो 6. त्यामुळे ऑर्थोपेडिकचं म्हणणं आहे की हे तुम्ही एक्सरसाइजने वगैरे बरं होईल असं तसं. पण आता इतर बोटांमध्ये पण ते सुरू झालंय आणि मला असं वाटतं की हे आर्थरायटिसच आहे. मी आपल्या त्या मधुरा मॅडमना पण मला करायचंय कॉन्टॅक्ट या गोष्टीसाठी. तर आता याला ओपोनोपोनो देताना मी आधी ती दाही बोटं डोळ्यासमोर आणून, ज्याच्या कशामुळे आता हे माझं स्ट्रक्चर बदलतंय किंवा मला हे दुखतंय, तर त्याच्यासाठी मी क्षमा मागते ज्या कुठल्या घटना असतील. आणि हे असं सगळं म्हणून मग मी आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी म्हणायचंय का? तुम्ही वर्कशॉप कधी केलंय मॅडम? आता मी तर जून पासून आहे, पण मध्ये मध्ये ऑफिसमुळे मला जमतच नव्हतं. आता मी रेग्युलर होते मागच्या 1-1.5 महिन्यापर्यंत, पण आता काही जबाबदाऱ्या आल्यात तर मला खूप लेट वगैरे होतोय. आता मी मग तुम्हाला, तेच म्हणजे झालं. तुम्हाला हा. असं नाही, तुम्हाला वाटून घेऊ नका. मी इन जनरल नाही, सगळ्यांना सांगते की आपल्या सगळ्यांचं दुर्दैव असं आहे की जोपर्यंत आपला प्रॉब्लेम गळ्याशी येत नाही ना तोपर्यंत आपण त्याच्यावरती काम करत नाही. म्हणजे डॉक्टर सांगणार की आता तुम्हाला खूप प्रॉब्लेम सुरू झाले, आता तुम्हाला रोज वॉकिंग करणं आवश्यक आहे ना, आता हार्टचे ब्लॉकेजेस झाले, असं झालंय तसं, म्हणजे असं काहीतरी व्हायला लागतं. आणि मग आपल्याला लक्षात येतं की अरे बापरे, आता ही खूप प्रायोरिटी आहे.
आणि हे नाही केलं तर मग मला काहीच करता येणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला प्रायोरिटीचा अर्थ जोपर्यंत अलार्म वाजत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही. म्हणजे आपण अशा चक्रामध्ये सगळेजण अडकलेलो आहोत ना की पैसे मिळवणं आणि रोजच्या जीवन रगाड्यामध्ये एवढे अडकलेलं आहे की जोपर्यंत आपला काहीतरी अलार्मिंग काहीतरी मोठा आघात शारीरिक होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं सिरियसनेस कळत नाही. म्हणून तुम्ही ऑफिसच्या गोष्टी होत्या वगैरे वगैरे आपण ज्या गोष्टी करतोय ना त्यासाठी 5 मिनिटं सुद्धा पुरेशी आहेत, 10 मिनिटं सुद्धा पुरेशी आहेत. फक्त आपल्याला ते समजणं, करणं आणि त्याची इच्छा असणं या गोष्टी आवश्यक आहेत. हे सगळ्यांच्या बाबतीत, तुम्हाला असं म्हणून नाही. तुमचं उत्तर मला असं वाटतं, एक तर मला आरे वगैरे काय वगैरे मला मेडिकल टर्म्स काहीच कळत नाही, मला त्याचं नॉलेजही नाहीये. मला असं वाटतं मधुरा मॅडम जरा ह्याच्याबद्दल त्यांचे अनुभव आणि त्यांना काय सांगावं असं वाटतं असं घेतील आणि मग नंतर त्याच्यामध्ये मग मी ऍड करेन. कारण मधुरा मॅडमनी 16 वर्ष हे झेललेलं आहे, त्यांचा हा इश्यू आहे आणि आता परवाच त्यांनी त्यांचा व्हिडिओ पाठवला की ते आता काठीशिवाय चालायला लागलेले. त्याच्यामुळे खूप खूप प्रगती केलेली आहे, पण त्यांनी भयंकर मेहनत केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्याच तुम्हाला काहीतरी काय उत्तर देऊ शकता मधुरा मॅडम? नाही म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की त्यांना जे वाटतं आरे दोन गोष्टी फॅक्टर आहेत, त्यांनी असं सांगितलं की मला नाही आरे फॅक्टर वगैरे त्याच्या मला ते टेक्निकल नका सांगू. तुम्ही मला दोन गोष्टी विचारता, तुमची बोट वाकडी व्हायला लागली म्हणजे हे आर्थरायटिस असू शकतं आणि डेफिनेटली तुम्ही डॉक्टरांकडे गेलेला असाल आणि त्यांनी तुम्हाला काहीतरी सांगितलं. आता तुमचं सुरुवातीची स्टेज आहे असं आपण समजूया. मधुरा मॅडम अनेक वर्ष गेलेल्या आहेत आणि त्यांनी खूप काही केलेलं आहे, तर त्यांना काय सांगायचं असं आपण बघूया जरा. बोला मॅडम. बरं. हा ते आरे फॅक्टर वर अवलंबून काही राहायला नको. कारण मी अनेक वर्ष आधी एक वेगवेगळ्या हे घेऊन मग ऱ्युमॅटॉलॉजिस्ट कडे गेले, तर ज्यांच्याकडे गेले ते काय आरे फॅक्टर वगैरे टेस्ट करत नव्हते. त्यांनी ट्रीटमेंट दिली, पण तोपर्यंत माझी बोटं वाकडी झालेली होती. पण तुमचं जर सुरुवात असेल तर बोटांना ना तेल लावून. मॅडम तुम्ही आता तुमचं जरा दाखवा हात आता कितीपर्यंत उघडलेले आहे. तुमचे बरेचसे उघडलेले बोट आता ह्याच्यापेक्षा हा बऱ्यापैकी उघडलाय. हा आता जरा हे मधलं बोट उघडलंय बरंच, मध्ये आताही उघडतायत जरा थोडी थोडी. एकदम खूपच अशी होती की आता उघडायला लागली. पण मला पण समजेपर्यंत खूप उशीर झाला होता. तर तुमचं आता सुरुवात असेल ना तर आता तुम्ही तुमच्याच बोटांना मसाज करू शकता. तेल, कुठलंही तेल, तिळाचं तेल किंवा खोबरेल तेल घेऊन बोटांना ना मसाज करा. बोटांमध्ये ब्लड सर्क्युलेशन व्हायला पाहिजे एक. आणि दुसरी गोष्ट, हे जे होतंय ना ते वातांमुळे होतं, म्हणजे गॅसेस किंवा वात. मी त्याची पर्सनल बोलीन नंतर. बोला पर्सनल बोला, मी सांगेन. हो बरोबर. मला इथे असं सांगायचं की आपण इथे मानसिक दृष्ट्या काय करायचं, कारण आपल्याला खरोखरच डॉक्टरांसारखं आपल्याला काय नॉलेज नाहीये की कशामुळे काय होतं. त्यामुळे त्याच्यावरती कमेंट न करता, म्हणजे हे वातानी होतं किंवा आणखीन कशामुळे हे सगळं न बोलता, कारण आपल्याला खरोखरच हे माहिती नाहीये. मेंटली तुम्ही काय ह्याच्यावरती काम केलं ते त्यांना जरा गाईड करा. म्हणजे आपण जो विषय शिकतो ना त्याच्या संदर्भात बाकी डॉक्टर लोक सांगतातच काय करायचं. ते मॅडमनी सांगितल्यासारखं रात्री झोपायच्या आधी मी बोट, हात सरळ झालेली आहेत, बोट सरळ झालेली आहेत असं बघते. म्हणजे व्हिज्युअलाइज करते की बोट सरळ झाली आहेत, हात सरळ झाले झोपायच्या आधी. आणखीन म्हणजे त्याच्यातनं बाहेर माझी बोट सरळ होणारच आहेत आणि झालेलीच आहेत असं व्हिज्युअलाइज करते. आणि ते क्वांटम जे मेडिटेशन आहे त्याच्यात पण ते क्वांटम फील्ड मध्ये गेल्यानंतर आपली बोट सरळ झाली आहेत, हात सरळ झालेत असं पाहायचं, किंवा ते वन लाईनर ह्याच्यात टाकायचं. मग मॅडम तेच मला विचारायचं की ओहोपोनोपोनो साठी हेच डोळ्यासमोर व्हिज्युअलाइज करून ज्या घटनेमुळे हे झाले त्याची माफी मागून मी ओहोपोनोपोनो करू का? म्हणजे मी रोज रात्री ते सुरूच करते. कारण मला असं म्हणायचं की कुठलीही आपली शारीरिक व्याधी जी आहे ही कशामुळे तरी होते, म्हणजे ती आरे फॅक्टर डॉक्टरांच्या भाषेत बघायचं झालं तर आरे फॅक्टरमुळे होत असेल, पण तो आरे फॅक्टर
XYZ मुळे होत असेल, XYZ ABCD मुळे होत असेल, ABCD आणि म्हणजे प्रत्येकाची एक चेन असते कशामुळे तरी होण्याची. म्हणजे इमोशनल ब्लॉक्स असतील किंवा कार्मिक असेल, आपल्याला काहीच माहिती नाही. म्हणजे कार्मिक गोष्टीही असू शकतात. तर आपल्याला कशामुळे होत आहे हे समजण्यापेक्षा आपल्याला एक अशी छान जादूची छडी आहे ज्याला क्षमा प्रार्थना म्हणतात. ती क्षमा प्रार्थना आपण ज्या वेळेला वापरतो त्यावेळेला आपण त्याचा जो रूट कॉज असतो, मग तो माझा 20 जन्म आधी असेल, 15 जन्म आधी असेल किंवा कुठलाही असेल किंवा या जन्मात असेल किंवा मी खाण्यापाण्यामध्ये चुका केल्या असतील, नीट माझी लाईफस्टाईल नीट नाहीये, माझं खानपान नीट नाहीये, मी हे बरोबर करत नाही, ते म्हणजे काहीही गोष्टी असू शकते ज्याच्यामुळे हे झालेलं आहे. ते पहिलं आधी आपल्याला क्लीनअप करायचं आहे. त्यामुळे हा एक भाग झाला. ह्याच्या बरोबरीने बाकीच्याही गोष्टी असतात ज्याच्यावरती मी नाही म्हणत नाही. जसं त्यांनी सांगितलं मसाज करा, हे मी सांगत नाही कारण मी त्याच्यामध्ये एक्सपर्ट नाहीये आणि मला माहिती नाही की हा आजार कशामुळे होतो आणि काय होतं. मी फक्त तुम्हाला मेंटल लेवल, कारण तुम्ही डॉक्टरांकडे सुद्धा गेलात तरी सुद्धा त्याचा उपयोग होण्यासाठी तुम्हाला आतमधून तुमची सिस्टीम तशी तयार असली पाहिजे त्या औषधांना उपयोगी पडायला. त्यामुळे तुम्ही मसाज केला तरी मसाज करत असताना म्हणणार काय माहिती या मसाजाने होणार की नाही, काय माहिती हे तेल बरोबर आहे की नाही. म्हणजे आपण ते करत असताना आपल्या ज्या भावना आहेत ना या खूप महत्वाच्या. डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं असायचं काय माहिती हा डॉक्टर बरोबर आहे की काय माहिती तिला तर काय उपयोग. म्हणजे आपण डॉक्टरांवरती सुद्धा सरेंडर करत नाही, त्या मसाजिस्टला पण सरेंडर करत नाही, त्या तेलाला पण सरेंडर करत नाही. म्हणजे आपण जी गोष्ट वापरतोय गोष्ट आपल्या सरेंडरचा भाव जर नसेल ना, तुम्ही बेस्ट मसाजिस्ट कडे जा, बेस्ट वापरा. तुम्हाला ती पद्धती वापरण्यासाठी त्याच्यातून बाहेर येण्यासाठी नंबर 1 ऍक्सेप्टन्स पाहिजे की हे ऍक्सेप्ट केलं पाहिजे की मला हा प्रॉब्लेम आहे. नंबर 1. नंबर 2 ऍक्सेप्ट केलं पाहिजे की मला याच्यातून बाहेर यायचं. नंबर 3 कुठलाही उपाय जरी तुम्ही करत असाल तरी त्याच्यातून मला बरं वाटणार आहे, कुठलाही डाऊट नसण्यासाठी बरं ते होणार आहे. हे आतून जर सिस्टीम तयार झाली आणि सरेंडर कुठलाही डॉक्टर असला तरी सुद्धा जोपर्यंत तुम्ही त्याला सरेंडर होत नाही ना तोपर्यंत त्याच्या औषधाचा तुम्हाला उपयोगच होणार नाही. त्यामुळे ह्या काही गोष्टी ज्या आपण शिकतोय त्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत, आता मॅडमने पण सांगतात की त्या खूप लोकांकडे जायचं, खूप डॉक्टर झाले, खूप हे झालं ते झालं, पण इथपर्यंत आल्यानंतर आता त्यांना समजायला लागलं आणि मग नंतर ज्या वेळेला त्यांना ह्याचं नॉलेज झालं त्याच्यानंतर त्यांची रिकव्हरी स्पीडी झाली. बरोबर ना मॅडम? आधी आपण कसं असतो, आपण अनेक गोष्टींमध्ये हातपाय मारत असतो, पण आपण कॉन्शियस होणं, आपल्या सबकॉन्शियस माइंडच्या पॅटर्न्स वर कॉन्शियसली एफर्ट्स टाकणं हे महत्वाचं. आणि हे कधी होतं? हे आपल्या नॉलेजमुळे होतं. हे आपल्याला, आपण आता हे शिकतोय त्याच्यामुळे आपल्याला हे कळायला लागतं, मग आपण त्याच्यातून काम करायला लागतो, आपण अनेक गोष्टी शोधायला लागतो आणि मग जाणून बुजून आपण त्याच्यावरती काम करायला लागतो. त्यावेळेला कॉन्शियसनेस येतो, त्यावेळेला अवेअरनेस येतो आणि मग ती प्रोसेस फास्ट होते. तोपर्यंत आपल्याला काय असतं की एक आजार होतो, आजार झाला, डॉक्टरकडे जायचं, डॉक्टर हा डॉक्टर नाही, तो डॉक्टर, तो डॉक्टर नाही, तो डॉक्टर, डॉक्टर बदलायचं. म्हणजे आपण एक वेगळ्या पद्धतीने आपण जगत असतो. पण आता आपल्याला असं म्हणायचंय की आपण जे काय करणार आहोत, म्हणजे आता तुमची जर सुरुवात झाली असेल तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे व्हिज्युअलायझेशन खूप महत्वाचं आहे की माझी बोटं सरळ राहण्यासाठी मी अजून काय केलं पाहिजे, असा प्रश्न रात्री झोपताना विचार. माझी बोटं सरळ राहण्यासाठी किंवा मी हेल्दी राहण्यासाठी, तुमचं आर्थरायटिस न होण्यासाठी नव्हे, मी हेल्दी राहण्यासाठी, स्वस्थ राहण्यासाठी अजून मी काय केलं पाहिजे. तुम्ही प्रश्न जो सांगते ना तो लिहून घ्या बरं का मॅडम. मी प्रश्न स्पष्टपणे परत एकदा सांगते. माझी बोटं सरळ, म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल वाकडी होतात तर माझी बोटं सरळ राहण्यासाठी मी अजून काय केलं पाहिजे. म्हणजे काय माहितीये, कोणतरी तुमच्या आयुष्यात स्टेज, कोणतरी चांगला डॉक्टर येईल, कोणतरी येईल जो तुम्हाला ते सांगून जाईल की ते त्याच्यातून बाहेर कसं पडायचं. युनिव्हर्स विल सेंड यू द रेमेडी. कळलं की नाही? हा प्रश्न विचारून रात्री झोपताना हा प्रश्न विचारा. दुसरं, मी स्वस्थ राहण्यासाठी अजून काय केलं पाहिजे, मी स्वस्थ राहण्यासाठी अजून काय केलं पाहिजे, असा प्रश्न जर विचारला तर त्याच्यातूनही हे आपण कोणाला विचारतोय सांगा बरं मला. युनिव्हर्सला. हे आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला विचारतो. सबकॉन्शियस माइंड आणि ह्यांचं सिंकिंग असतं आणि मग ते सगळं होण्यासाठी मग ते कामाला लागतात आणि मग त्या गोष्टी युनिव्हर्स कडनं आपल्याला मिळाल्या. आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये सगळ्या प्रकारची उत्तरं असतात. इट इज अ व्हेरी व्हेरी इंटेलिजंट, जो
इंटेलिजन्स ब्रह्मांडाकडे आहे, तोच इंटेलिजन्स काय म्हणतात पिंडी ते ब्रह्मांडी काहीतरी आहे ना, यथा पिंडे तथा तोच ब्रह्मांड. इंटेलिजन्स आपल्या आतमध्ये पडतो, पण आपल्याला माहिती नाहीये तो कसा वापरायचा. आपल्याला कसा वापरायचा तो माहिती नाहीये, बरोबर की नाही, तर तो असा वापरायचा. मग तुमच्या आयुष्यात कोणतरी येईल, मग डॉक्टर येईल, मग त्याच्यावर ऍक्ट करायला लागेल, मग मॅडमने सांगितलं सर मे बी कोणतरी सांगेल की हे तेल वापरा, हे एक्सरसाइज करा, असं करा, अमुक करा, तमुक करा, वगैरे वगैरे वगैरे. तर त्याच्यातून तुम्हाला म्हणजे आपण काय करतो, इन शॉर्ट आपण मार्ग शोधतोय, कारण बरेच वेळेला चांगला डॉक्टर मिळणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. अगदी चांगला अगदी उपचार मिळणं हे सुद्धा महत्वाचं आहे. चांगला मसाजिस्ट मिळणं हे सुद्धा महत्वाचं आहे. चांगला थेरपिस्ट मिळणं हे सुद्धा महत्वाचं. म्हणजे हे जे चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात कधी येणार, ज्यावेळेला आपण मार्गदर्शन विचारणार, सरेंडर होऊन, म्हणजे मग अनेक लोकांमधून एक चांगला डॉक्टर आपल्या आयुष्यात येतो, अनेक लोकांमधून एक चांगला मसाजिस्ट आपल्या आयुष्यात येतो. म्हणजे आपल्या आयुष्यात त्या गोष्टी अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला हे मार्गदर्शन हवं असतं, आणि हे मार्गदर्शन कुठून मिळतं, आपल्या अंतर्मनातून, आपल्या सबकॉन्शियस माइंड मधून. कसं मिळतं, आपण ज्या वेळेला प्रश्न विचारू की मला ह्याच्यातून मार्ग हवाय, माझी बोटं सरळ व्हायची, माझी बोटं वाकडी झाली तर ती कशामुळे झाल्यात हे मला माहिती नाही, पण ही सरळ ठेवण्यासाठी मी काय करू, असा प्रश्न विचारला तर तुम्हाला मार्ग मिळतील. आणि मार्ग मिळतील म्हणजे काय कानात येऊन कोणी सांगणार नाही, कोणतरी माणूस येईल आयुष्यात, कोणतरी येऊन सांगेल अरे अमुक अमुक डॉक्टरकडे जा, अरे तमुक तमुक डॉक्टरकडे जा, वगैरे वगैरे वगैरे. अशा गोष्टी घडत जातात, आणि त्या गोष्टींवरती आपण ऍक्शन घेतली की मग त्या गोष्टी आपल्याला सुलझत जातात, आणि मग आपण एक 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 पॉइंट पुढे जात जातो, म्हणजे एक एक स्टेप पुढे जात जातो. एकदम एका मिनिटात रेमेडी नाही मिळत. तुम्ही जर आपल्या पूर्व आयुष्यात बघितलं असेल, कोणतरी माणूस आपल्याला कुठल्या तरी स्टेपवर घेऊन जातो. ओके मॅडम, या 2 गोष्टी, आणि तेच मी सांगलं तिसरं साठी पण हेच अफर्मेशन सारखं घ्यायचंय ना, की ज्याच्यामुळे हे झालंय त्याची मी क्षमा मागते. हो, हे अफर्मेशन नाहीये नंबर 1. नाही नाही, त्याच्यासारखं आधी बोलायचं. क्षमा प्रार्थना आपली, मला माहिती आहे, पण व्हिज्युअलाइज करून फक्त तसं मनात म्हणून करायचंय ना. नाही, व्हिज्युअलायझेशन हे वेगळं टेक्निक आहे. ओके मॅडम, म्हणजे आता मला जो प्रॉब्लेम झालेला आहे, तो प्रॉब्लेम कशामुळे तरी झालेला आहे, जो कशामुळे झालाय ते मला माहिती नाही. तर ती मेमरी क्लीनअप करण्यासाठी, म्हणजे त्याचा जो रूट कॉज क्लीनअप करण्यासाठी म्हणून होपोनोपोनो करतात, ज्याला क्षमा प्रार्थना म्हणतात, की मला चा त्रास होतोय किंवा माझी बोटं वाकडी होत आहेत, ही कशामुळे झालेत हे मला माहिती नाही, पण माझ्याकडनं नक्कीच काहीतरी चूक झाली ज्याच्यामुळे हे होतंय. मग ती चूक म्हणजे आपण आता काय करतो माहिती, आपण क्षमा मागणं म्हणजे आपल्याला फक्त एक माणसाची क्षमा मागणं असं डोक्यात फिट असतं. त्यामुळे आपल्या क्षमा मागणं म्हणजे आता माझा जर प्रॉब्लेम एखाद्या XYZ गोष्टीमुळे झाला असेल, इमोशनल बॅगेजमुळे झाला असेल, जे माझ्या लहानपणच्या शाळेतल्या दिवसांमध्ये काहीतरी असेल, किंवा आणखीन कुठल्या तरी गोष्टींमध्ये असेल जे आपल्याला आठवतही नसतं, तर ते आपल्या सबकॉन्शियस माइंडला माहिती असतं. सो वेन यू आर कनेक्टिंग दिस, त्याचा जो रूट कॉज आहे त्याची ती कॉर्ड असते, आणि ती कनेक्टेड असते, ती कॉर्ड, ती आपण कॉर्ड कापतो या फॉरगिवनेस. त्यामुळे त्या कॉर्डला म्हणजे एक इथे प्रॉब्लेम आहे आणि इथे त्याचा मूळ आहे. आपल्याला हे मूळ इथे आहे, आपल्याला माहिती नाही की कसं जायचं, पण ते सगळं एनर्जी लेवलवर चालतं ना. त्याच्यामुळे ज्यावेळेला आपण हे म्हणतो त्यावेळेला त्या रूट कॉज कडे जातं, आणि आपण ज्यावेळेला क्षमा मागतो त्यावेळेला ते क्लीनअप सुरू होतं. ओके मॅडम, थँक्यू मॅडम, मी नक्की करेन. तुम्ही 3 महिन्यानंतर फीडबॅक द्यायचा आहे की तुम्ही काय केलं. येस शुअर मॅडम. हो, नक्की. कारण तुम्हाला मी पहिल्यांदाच बघते या सेशन मध्ये. आतापर्यंत ना तुमचं 1 to 1 केल्याचं मला आठवत आहे. तुम्ही जर नाही मॅडम, मी रेग्युलरच होते पूर्ण कित्येक महिने. गेला 1.5-2 महिने फक्त मला ते नाही जमलं. मी रेकॉर्डेड ऐकते, बघते, पण क्वेश्चन आन्सर्सला मला येतच नाही आलं. 1 to 1 केला नाही ना? 1 to 1 नाही वाटतं. मी तुम्हाला मानसी लावणनेसची मी मैत्रीण आहे, आणि 1 वर्ष हे करते, तर मला फायदा तर खूप झाला. आता मला एक डॉक्टरही कळलाय, कारण मी सकाळी आपलं करतेच, रिच्युअल्स करते, असं अफर्मेशन्स करते. त्याच्यात मी रोज ह्याच्या अफर्मेशन्स पण घेते, की हे माझं बरं झालंय, हे रोज करते, सगळ्या थेरपीज करते. पण मला होपोनोपोनोचं थोडंसं असं की काय म्हणून ते सुरू करायचं, की ते त्या रूट कॉजला जाईल, असं माझं होतं, म्हणजे टेन्शन. आता मला प्रोफेशन काय आहे? मी ऑडिटर आहे मॅडम, आणि आता मध्ये त्या सगळ्या नाही, मी गव्हर्नमेंट ऑडिटर आहे, आणि मध्ये आता त्या कोविड खर्चावरून खूप मोठं ते चाललंय, तर त्या कामात होते मी. मला खूप लेट वगैरे पण होत होता यायला,
तर आता जरा ते सगळं झालं, तो रिपोर्ट गेला एवढा मोठा, आणि आता म्हणून मी आज अगदी धावत पळत की मला आज हे करायचंच आहे सेशन आपलं, तर मी जस्ट येऊन बसले आणि ते सुरू झालं असं. तर आता मला एक डॉक्टर तुम्ही पण तुमच्या कळले ऑफिसला त्याच्यामध्ये. तुम्ही तुमच्या ऑफिसला हो बरोबर करा, तुमच्या केबिनला करा, तुमच्या कामाला करा, हा तुमच्या एक्झॅक्टली. ऑफिसमध्ये जे लोक आहेत त्याला करा, तुमचे जे क्लायंट्स आहेत त्यांना करा, तुमच्या ज्या फाईल्स आहेत त्यांना करा, आणि तुमचे जे कोविडचे अनुभव आहेत, ज्या ऑडिट्स तुम्ही केल्यात त्याला करा. हो. आणि ओके. मला असं वाटतं ते क्लीनअप केल्यावरती तुमच्या आतमध्ये तुम्हाला बदल काहीतरी जाणवायला लागेल. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा त्या गोष्टी करा. मला आता इथे जास्त डिटेलमध्ये बोलायचं नाही, पण मला असं वाटतं की तुमच्या प्रोफेशन मध्ये तुम्हाला खूप क्लीनअप करण्याची गरज आहे. हा मॅडम, मलाही बरोबर बोललात तुम्ही. हे तसंच काहीतरी, कारण त्या 2.5 वर्षापासूनच मला हे सगळं जास्त सुरू झालंय. काय तर मी कधीतरी तुम्हाला पर्सनलला टाकीन एक मेसेज, मग तुम्हाला जमलं तर प्लीज मला गाईड करा जरा, किंवा तुमची अपॉइंटमेंट घेऊन नाही नाही, मी आता तुमची. तुम्हाला विचारल्यावर तुम्ही मला सांगताय की मी पर्सनलला टाकेल. मग ह्याच्या आधी का नाही, तुम्ही 1 to 1 ची सोय आहे ना आपल्याकडे? हा नाही, आता मला हे तुम्ही बोललात तेव्हा मला ते आता जाणवलं, असं सांगते मी. हा मला दृष्टिकोनच नव्हता बघा, मिळाला आधी, आता तुम्ही दिलात की असं सांगते. हा. नाही नाही, असं नाही. आपलं म्हणूनच मला म्हणायचंय की आपल्याला इच्छा पाहिजे. मी मागे लागून तुमच्या आयुष्यामध्ये बरोबर. बदल काहीच होणार नाही. तुम्हाला आता एक्झॅक्टली. तुम्हाला ते त्रास व्हायला लागलेला आहे म्हणून असं वाटतंय की आता काहीतरी करावं. पण सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या बोटांवरती काम करण्याच्या आधी मला असं वाटतं की तुमचं ऑफिस, तुमचं केबिन, तुमच्या फाईल्स, तुमच्या ऑफिसचे कलिग्स, तुमचे क्लायंट्स, हा. आणि जे 2.5 वर्षात ऑडिट केलेलं आहे या सगळ्यांना हो. होपणं 1 महिना करा. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या बोटांवरती आणि स्वतःवरती जा. असा माझा ऍडवाइस ओके आहे तुम्हाला. मॅडम. हा. आणि मग नंतर ओके बघा ओके. काय फरक पडतो. म्हणजे तुमचं प्रॉब्लेम आतून क्लीनअप होतं. आणि मला मेसेज 3 महिन्यानंतर करा येस मॅडम. हे ओके. झाल्यानंतर. थँक्यू सो मच. येस पहिला येस महिना मॅडम. थँक्यू जे थँक्यू. सांगितलं ते करा. दुसरा महिना तुमच्यावरती येस. करा. नंतर मग, आणि मधुरा मॅडमना फोन नका करू. तुम्हाला जे सांगितलं ते पहिले करा. मग हे 3 महिने येस मॅडम. झाल्यानंतर सेशनला या, आणि मग तुमचे अनुभव सांगा. काय काय किती किती केलं, एक डायरी करा. कधी कधी केलं, काय येस. काय केलं हे सगळं लिहून ठेवायचं. आणि 1 हो to हो. 1 तुम्हाला बोलण्याआधी मी या सगळ्या गोष्टी चेक करणार, आणि मग त्याच्यानंतर तुमचे अनुभव सांगितल्यानंतर मग आपण 3 महिन्यानंतर बोलू. ओके ओके. ओके मॅडम, आय वुड लव्ह टू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ओके. थँक्यू. बोला मॅडम. मंजुश्री मॅडम, आवाज अनम्यूट करा आणि बोला. आवाज अनम्यूट करा आणि बोला. ऐकू येत आहे का? हो, येतं. तुमचा व्हिडिओ ऑफ झाला. आवाज अनम्यूट करा, म्यूट झालाय. आवाज म्यूट आहे तुमचा. आता ऐकू येत आहे? हा. हा. मी पुष्कळ वेळेला नवीन विचार करते, पण सारखे मधनं मधनं पास्ट मध्येच जाणं होतं. पास्टचे विचार येत बसतात आणि मग माझे नवीन विचारांना ते मागे टाकतात. ते नाही काय टाकत, आपण त्यांना करायला लावतो. नाही, आता आता म्हणजे आपण विचारांवरती, मनावरती आहे ना, मन आपल्यावरती हावी असतं. आपल्याला त्याच्या वरती जायचंय. म्हणजे काय माहितीये, एक लहान मुलं ते लहान सारखा मस्ती करतो. आपण आणि शोधून काढतो ना त्याला कसं सोल्युशन काढायचं ते, बरोबर की नाही? मस्ती करणारं मूल असेल तर त्याला काहीतरी आपण खेळ वगैरे, तसं मनाला पण कुठेतरी अडकवायला लागतं. कळलं की नाही? आता मग ते सारखं 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 हे करायला लागतं. तर तुम्हाला पास्ट मध्ये जाताय म्हणजे पहिल्यांदा आधी तुम्ही ते क्लीनअपच झालेलं नाही. तुम्ही फक्त ते वरवरच करत असाल. मे बी ठीक आहे, मी सेशन करते वरवरच. बोला बोला. नाही, पण मग मी कसं वर्क करायला पाहिजे? काही नाही, कसं वर्क करायला पाहिजे म्हणजे पहिले तुमचे जे पास्ट मध्ये जिथे अडकताय ना त्याच्यावरती हो पुन्हा करा. क्षमा प्रार्थना म्हणजे कोणी तुम्हाला जर चालणार असेल तर तुम्ही मला एखादं उदाहरण देऊ शकता की कुठे अडकताय तुम्ही? हो, आता मी सांगते की एका पार्टीकडनं मी मागच्या वेळेला पण तुम्हाला म्हटलं होतं की बरेच पैसे येणं आहे ते, आणि तुम्ही मला सांगितलं होतं की ते एखाद वेळेला तुम्हाला येणार नाहीत पण दुसऱ्या मार्गाने येऊ शकतील.
इफ यू रिमेंबर, तुम्ही सांगितलं होतं. तर आता मी ते सोडून दिलंय, म्हणजे मी डोक्यातनं काढून टाकलाय आणि मी दुसऱ्या नवीन विचारांमध्ये मी म्हणजे विचार करते, पण तरी ते मधनं परत पॉपअप होतात, की अरे आपले ते पैसे त्यांनी का दिले नाहीयेत अजून? म्हणजे मग माझी नवीन विचारांचं काहीच प्रोग्रेस होत नाही. नाही, कारण ते तुम्ही मी सांगितलं म्हणून सोडून दिलं ना, तुम्हाला ते पटलं नाहीये ना आतून. नाही, बरोबर आहे. हो की नाही? करेक्ट. मी म्हणजे मग सांगते ते वर्कशॉप हो, बरोबर. महादेव, मी तुम्हाला माझ्या अनुभवातून सांगते की किती हा. पण घाटा झाला ना तरी सुद्धा आपण त्या युनिव्हर्सशी बोलायचं रोज, त्या सबकॉन्शियस माइंडशी बोलायचं की माझं दर महिन्याला आता तुम्ही एक दुसरं काम करा. म्हणजे आता मला तुमचं किती नुकसान झालं माहिती नाही, पण तुमचं महिन्याचं मी टार्गेट सांगू का तुम्हाला? हो, मी सांगायला मला काही 40 लाख. सांगा. ओके, 40 लाखाचं झालंय तर ते 40 लाख रिकव्हर होतात. माझे झालेले आहेत, मी तुम्हाला सांगते. म्हणजे 40 लाख ओके. गेले ना तेव्हा मला बिलकुल नाही, तर मला बीपीची गोळी लागली असते, पण मला कधीच बीपीची गोळी लागली नाही, कारण मी ते आतमध्ये घेतले नाहीत 40 लाख रुपये. बरोबर. 40 लाख कमवण्याची ताकद आहे का तुमच्याकडे? हो, आहे. काय वाटतं तुम्हाला? हो, आहे ना? 40 लाख 40 लाख हो, कमवण्याची हो. ताकद आहे. हो. हा, 40 लाख कमवण्याची ताकद आहे. म्हणजे काय, तुमच्याकडे एक बिझनेस एंटिटी आहे आणि त्या बिझनेस एंटिटी आहे. मधून तुम्ही 40 लाखाचं प्रॉफिट करू शकता. तर हो. आता तुम्ही असं ठरवा की हे 40 लाखाचं मला म्हणजे एक तुमचा बिझनेसचा फायदा ज्याच्यातून मला XYZ अमाऊंट मिळते, पण हे 40 लाख मला, आता समजा तो माणूस ज्याने आणि कोणी बुडवले तुम्हाला, कोणी हे केलं, कोणामुळे बुडले ते पैसे? एक आमच्या जवळचे नाही पार्टनर नाही, एक आमच्या अगदी जवळचे ओळखीचे आणि खात्रीचे होते, पण त्याला पैशाची गरज होती म्हणून आम्ही दिले त्याला. आमचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे. आणि त्याला दिले आणि आता तो माणूस गायब झाला की आहे की देत नाही? नाही, आहे. तो गायब झाला नाही, पण तो रोज खोटे वायदे करतो, की आता मी देईन, माझं हे काम झालंय, ते काम झालंय. मध्ये त्याला खूप लॉस पण झाला होता, म्हणून आम्ही ते किती वर्ष झाली? किती वर्ष? 3 वर्ष झाली. 3 आणि किती मध्ये वर्ष कोविड झाली? आलं. 3 वर्ष. म्हणजे फार नाही होत आली. म्हणजे कोविड तर पकडूनच सोडून द्या. 3 वर्ष, त्याच्यातल्या 2 वर्ष कोविड. आता काय करा माहितीये, तुम्ही त्या माणसाचं भलं होऊन दे, त्या माणसाचा बिझनेस चांगला होऊन दे, त्याचं वाटोळं होऊन दे नका म्हणून, त्याचं चांगलं होऊन दे, त्याचं भलं आवाज कट होतोय मॅडम. म्हणजे त्याला त्याच असतील, पण त्यांची कोविड मध्ये गेली. मग आता तो पण कोविड मध्येच होता, म्हणजे त्याचे पण प्रॉब्लेम असणार, त्याचे पण काहीतरी नुकसान झालं असणार. त्याच्यामुळे थोडासा वेळ, आता त्या व्यक्तीबाबत मी बोलते, थोडासा वेळ द्या आणि तुमच्या साईडने ठरवा की मला पुढच्या 2 वर्षात आता काय त्याच्याने काम काय आणलेलं आहे का नाही. असं नाहीये की 40 लाख तुम्हाला येणं आहे, पण त्याच्यामुळे काय गाडी थांबलेली अजिबात नाही. असं आपण मग आपण असं समजूया की आता म्हणजे गाडी तर डिरेल नाही झाली, गाडी चालू आहे. पण असं ठरवा तुम्ही की मला पुढच्या 2 वर्षात मला हे 40 लाख आलेले आहे आणि तुम्ही 40 लाख आलेले आहेत, तर त्या व्यक्तीला प्रचंडपणे डोळ्यासमोर आणून होणं करा आणि ती व्यक्ती आलेली आहे, म्हणजे तुम्हाला त्या व्यक्तीकडनंच हवंय आणि तिथे अडकलायत ना, म्हणून मी तुम्हाला सांगते. युनिव्हर्सने दिले तरी तुम्ही म्हणणार ते तर माझं मिळणारच होतं, मी काम केलं म्हणून बिझनेस मधून मिळाले, असं तुम्ही म्हणू शकता. त्यामुळे तुम्हाला त्या व्यक्तीकडनं हवे असतील तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी व्हिज्युअलायझेशन करा की बाबा अमुक अमुक झालेला आहे, तो आलेला आहे आणि त्याचा बिझनेस जो काय त्याचा व्यवसाय असेल तो व्यवस्थित झालेला आहे आणि माझ्याकडे येऊन पैसे रिटर्न दिलेले, असं एक व्हिज्युअलायझेशन करू शकता. आणि मग ते पैसे दर मीटिंग झालेली आहे, मग त्या मीटिंग मध्ये तो सांगतो की मी अशा पद्धतीने तुम्हाला रिपे करेल. मग ते तुम्ही पहिलं रिपेमेंट आलेलं आहे, मग तुम्ही तुमच्या बँकेमध्ये स्टेटमेंट बघा, मग तुमचं SMS बघा की हे हिट झालेलं आहे वगैरे वगैरे, असं डिटेल मध्ये हे एक व्हिज्युअलायझेशन करू शकता. हा एक प्रकार झाला. आणि दुसरं म्हणजे की युनिव्हर्सला सांगायचं की असं असू शकतं की तुमचं काहीतरी आधीच देणं असू शकतं त्या व्यक्तीचं, त्याच्यामुळे ते या जन्मात गेलेलं आहे. पण आता मला त्याचा त्रास होतोय, 40 लाख गेलेत आणि मला असं वाटतं की 40 लाख यावेत, तर ते युनिव्हर्सला सांगायचं की माझ्याकडे, युनिव्हर्सला म्हणजे आपल्या अंतर्मनाला सांगायचं की हे 40 लाख मिळवण्यासाठी मी अजून काय करायला पाहिजे, असा प्रश्न विचारा रात्री झोपताना. 40 लाख
मला परत मिळण्यासाठी मी काय केलं पाहिजे? मग इधर त्याच्याकडनं येतील किंवा तुम्हाला कुठली तरी बिझनेस अपॉर्च्युनिटी पुढच्या 2 वर्षात आत्ताच्या प्रॉफिट आणि टर्नओव्हर पेक्षा 40 लाख एक्स्ट्रा मला मिळालेले आहेत माझ्या बँकेमध्ये. मग त्याच्याकडनं हो, पण- मिळालेले आहेत किंवा बिझनेस मधून पण माझा प्रश्न आहे की मला दुसरीकडनं 40 लाख रुपये नाही मिळाले तरी चालतील, पण ह्याच्याकडनं मला 40 लाख रुपये मिळालेच पाहिजेत. हा मग ठीक आहे. मग तुम्ही असं विचारा की या व्यक्तीकडनं 40 लाख मला हवे असतील तर मी काय अजून करायला पाहिजे असा प्रश्न विचारा. तुम्ही म्हटल्याप्रमाणे दुसरीकडनं मला 40 लाख केव्हाच आले, पण मला त्याच्यात इंटरेस्ट नाहीये, मला ह्यांनी देण्यातच इंटरेस्ट आहे. हा मग तुम्हाला ते तुम्ही त्याला क्षमा करायला लागेल. त्याच्यावरती तुमचा जो राग आहे ना, आता एकदम आवाजाचा टोन बदलला, ह्याच्याकडनंच आले पाहिजे. म्हणजे तुम्हाला राग येतोय, पण तो राग येतो तर तुम्ही जेन्युअनिटी पहिले ऍक्सेप्ट करा की त्याचा काहीतरी प्रॉब्लेम असेल. त्यामुळे तुम्हाला आहे ना माणसांना स्पेस द्यायला, जेव्हा आपल्याला कळतं की एखादा माणूस मुद्दामून करत नाहीये, आता तुम्ही जर मागे लागला तर तो तर रोज तुम्हाला काही ना काहीतरी स्टोऱ्या येऊन सांगणारच ना की असं झालं तसं, तर त्याच्याकडे नाहीच आहे उत्तर द्यायला, नाही तर काय करणार. म्हणून तो सांगत असत. तुम्ही त्याच्या शोज मध्ये जाऊन जर विचार केला त्याचा खरोखरच प्रॉब्लेम असेल आणि तो हे पण तो नक्की देईल. तर मग रोज रात्री तुमच्या बोललेलं ते कसं, असा प्रश्न नाही. मला या व्यक्तीला काय केलं पाहिजे असा प्रश्न विचारा बघा. येस, थँक्यू. प्रश्न प्रॉपरली लिहून घ्या आणि बघा तुम्हाला काय उत्तर येतं किंवा तुम्हाला काहीतरी मार्ग मिळतात का म्हणून. हा, तुम्ही आता मला सांगितलं की 40 लाख परत मिळण्याकरता मला काय करायला पाहिजे, बरोबर आहे? नाही नाही नाही, तसं केलं तर बिझनेस मधून मिळाले ते नको आहेत ना तुम्हाला. तुम्ही आता काय म्हणाला नाही. 40 लाख मला मिळाले पण नको आहेत मला, मग तुम्हाला ब्रह्मांड बिझनेस अपॉर्च्युनिटी आणून दिली तर तसं नको आहे. त्यामुळे स्पेसिफिक प्रश्न विचारा की या व्यक्तीकडनं 40 लाख मला परत मिळण्यासाठी मी काय केलं. ओके ओके, स्पेसिफिक प्रश्न या व्यक्तीकडनं हवेत ना, नुसते 40 लाख परत नको आहेत ना. ते 40 लाख तुम्हाला मिळाले जे तुम्हाला नको आहेत, यू आर नॉट हॅपी फॉर दॅट ना. येस. पण त्या व्यक्तीवरचा जो राग आहे ना, तो राग तुम्हाला क्लीनअप करायला लागेल. कारण तुम्ही जर राग ठेवलात आणि नकारात्मकतेमध्ये राहिलात तर तुम्ही ती एनर्जीज ब्लॉक करताय ऍक्च्युली. बरोबर आहे, कळलं की नाही? यू आर ब्लॉकिंग. त्याच्यामुळे तुम्ही हे ब्लॉकेजेस हे करायचे, नाही तर मग नंतर हळूहळू तुमच्या मणिपूर चक्रावर आघात होऊन म्हणजे राग द्वेष या सगळ्या गोष्टी आपल्या आतमध्ये त्रास देतात आणि मग नंतर कुठला तरी आजार, ते 40 लाख मिळतील पण तोपर्यंत कुठला तरी आजार झालेला असेल. त्यामुळे आपल्याला ती काळजी घ्यायची, राग क्लीनअप करून. कळलं की नाही? उद्या समजा पैसे मिळाले आणि मग काहीतरी आजार झालेला तर त्या पैशाचा आनंद मिळेल का आपल्याला? नाही ना. त्यामुळे आपल्याला आपल्या शरीराची पण काळजी घ्यायची आणि शरीराची काळजी म्हणजे हे सगळे जे राग येणं, एखाद्या व्यक्तीबद्दल तिरस्कार वगैरे हे सगळं. म्हणजे आता तुम्हाला प्रचंड राग येत असेल त्या व्यक्तीचा, तर त्यांनी घेतलं आणि हे केलं. नाही, प्रचंड नाही येत पण येतो मधनं म्हणजे तो पॉपअप होतो. आता तो प्रचंड आणि कमी राग हा राग आहे. कळलं की नाही? आणि दॅट इज अफेक्टिंग युअर बॉडी. बरोबर. ते त्याच्यावरती काम करतात. नाही तर मग काय होणार, तुम्ही ब्लॉक्स तयार करणार आणि तुम्ही एनर्जी हे करणार आणि ते येऊ घातलेले पैसे येणार नाही. म्हणजे यू आर स्टॉपिंग दॅट थिंग बिकॉज ऑफ युअर ब्लॉकेजेस. त्यामुळे 2 गोष्टी, एक तर शारीरिक परिणाम होऊ शकतात आणि दुसरं म्हणजे पैसे आणि मग ते मध्ये मध्ये पॉपअप होणं म्हणजे ती मेमरी आहे. त्यामुळे त्याच्यावरती तुम्ही काम करा. म्हणजे त्याला जर तुम्ही म्हणजे तुम्ही असं जर रात्री झोपताना म्हटलं की माझ्याकडनं असं असं झालं, त्या व्यक्तीने असं असं घेतलं, मला हे कबूल आहे की त्यांनी घेतले, त्याच्याकडनं प्रॉब्लेम झाला, 2 वर्ष कोविड आहे, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की त्यांनी हे पैसे माझे परत द्यावे असं आहे. पण माझं काही देणं असेल, आधीचं काही चुका झाल्या असतील ज्याच्यामुळे हे झालेलं, त्यासाठी मी क्षमा मागते. पण तरी सुद्धा मला हे मिळावं अशी माझी इच्छा आहे. तर ह्याच्यासाठी मी अजून काय केलं पाहिजे, असं काय केलं की त्या व्यक्तीकडनं मला हे पैसे परत मिळतील, असं थोडस काही दिवस विचार. नक्की. आय एम होपिंग की मी तुम्हाला नेक्स्ट सेशन मध्ये सांगेन की मला पैसे मिळाले म्हणून. मार्ग मिळतील किंवा काहीतरी होईल. तर म्हणणं असं आहे ना की आपण हा आग्रह धरता का म्हणे, कारण आपल्याला माहिती नाही ना की तुमचं देणं असेल तर मागच्या जन्माचं, म्हणून हे असं झालं असेल. तुम्हाला ब्रह्मांडाकडनं बिझनेस मधून आलेले 40 लाखावर आनंद नाही, पण त्या व्यक्तीकडनंच आलेला. मग परत ते कर्म तुम्ही कंटिन्यू करणार. पण एनिवे दॅट इज युअर विश, तर तुम्ही करू शकता. मी त्याच्याबद्दल काही बोलत नाही. पण व्हॉट यू आर सेइंग इज करेक्ट.
आपण तरी Thank करेक्ट you. म्हणताय, पण तरी सुद्धा त्या व्यक्तीकडनंच पैसे हवेत तुम्हाला. नाही नाही. येस, त्यामुळे ती तुमची wish आहे. तुम्ही कोणी मी काय तुमचा- विचार करावा हे मी नाही सांगू शकत. तुम्हाला जे हवंय ते मिळो असं प्रार्थना करते आणि येस, आपण पण पुढे नाही जाऊया. नाही, पण याच्यात यू मीन टू से शुड आय चेंज द वे ऑफ माय थिंकिंग? नाही ना, असं विचार आपण बदलू नाही शकत जोपर्यंत आतून ते होत नाही. म्हणजे मी सांगून विचार नाही बदलताय, तर विचार नाही, पण कुठून येतात? आतूनच येतात. नाही, मी तुम्हाला साधा प्रश्न विचारते की शुड आय फॉरगेट अबाउट दिस 40 lakhs अबाउट कमिंग फ्रॉम दॅट मी पर्सन? हे सांगितलंच ना तुम्हाला की हे बघा, माझं थिंकिंग असं आहे, जरूर नाही, पण हे तुमचं ऍक्सेप्टन्स लेवल नसेल ना तर ते होत नाही. म्हणजे मी तुम्हाला नाही, सांगते की पण माझं असं आहे तुम्ही की मला यू स्टेप इन माय शूज आणि मला तुम्ही सांगा थॉट प्रोसेस. मी आय विल मी ट्राय हे टू झालेलं आहे माझ्या आयुष्यात हे झालेलं आहे. 40 नाही 30 साठी झालेलं आहे. आणि मी त्याच वेळेला म्हटलं की माझ्या आयुष्यात 30 लाख वेगळ्या पद्धतीने येतील. सो आय एम ओके फॉर दॅट. मला जरुरी नाहीये की ते गेले. माझं काहीतरी झालं असेल तर आता मला तुम्ही सांगा, डॉक्टरांकडे जातात, डॉक्टर सांगतात एवढा खर्च आहे, तेवढा खर्च आहे, एवढा खर्च आहे. तिथे आपण निगोशिएट करतो का डॉक्टरांना 4 लाख रुपये, 5 लाख रुपये, 10 लाख रुपये, 15 लाख रुपये असे करतात? तर तिकडे करत नाही. पण असं झालेलं नुकसान असेल ना, तिथे मात्र आपल्याला वाटतं की नाही नाही, हे पैसे फुकट गेले. हेच जर गोष्ट नाही, I will- दुसरीकडे कुठे तुमच्या बिझनेस तुम्ही पैसे दिले, पण तुमच्या बिझनेस मध्ये 40 लाख लॉस झाला असता तर तुम्ही काय केलं असतं? कोणाकडे मागितलं असतं? बरोबर आहे. मला कळला पॉइंट. कोणाकडे हे लेबल जे आपण लावतो ना ते खूप महत्वाचं आहे. कोणाकडे गेला असतात? स्वतःच्या चुकीमुळे किंवा एखाद्या एम्प्लॉईच्या चुकीमुळे बिझनेस मध्ये 40 लाख लॉस झाला तर आपण काय करणार? काही नाही करणार. पण हे मात्र हे सोडायला त्रास होतो, कारण आपल्याला कंडिशनिंग असं केलेलं आहे की एखाद्या व्यक्ती घेतलं तर ते त्याच्याकडनं आलेच पाहिजे. पण ती व्यक्ती आपली बाहेरची असते. बिझनेस हा आपला असतो. आपल्या बिझनेस मधलं नुकसान झालं तरी चालेल, पण व्यक्तीने केलेलं नुकसान चालणार नाही, कारण तो बाहेरचा आहे आणि बिझनेस आपला आहे. हे हा खेळ मनाचा आहे ना. करेक्ट. त्यामुळे हा मनाचा खेळ आपण कसा खेळायचा? नाही, हा मनाचा खेळ कसा खेळायचा हे प्रत्येकाने ठरवायचं. नाही बरोबर, मला तुमचा पॉइंट परफेक्ट कळला. आता आय हॅव टू सिरियसली माझ्याकडनं एखादं नुकसान झालं तर मी त्याला वेगळं कारण देते. दुसऱ्याकडनं एखादं नुकसान झालं तर त्याला मी वेगळं लेबल देते. हा खेळ आहे आणि हा आपण कसा खेळ खेळतो हे प्रत्येकाचं कंडिशनिंग आहे. बरोबर आहे. सगळे अग्री करता या. कोणाला ह्याच्यावरती वेगळं काही बोलायचं असेल तर आपण, म्हणजे मला हे चर्चा म्हणून करायचंय की तुम्हाला कोणाला जर काही वेगळं, म्हणजे हे आपल्याला पट्ट करणं कठीण आहे. 40 lakhs इज नॉट पेमेंट. तुम्ही म्हणणार किती मेहनत करायला लागते 40 लाख मिळवायला, का सोपं नाही बिझनेस म्हणून. आय अग्री. 40 लाख मिळवणं इज नॉट इझी. 4 लाख मिळवणं सोपं नाही, 4,000 मिळवणं सोपं नाही. त्यामुळे कुठलीही गोष्ट ही सोपी नाहीच आहे, मेहनत तर करायला लागते. पण हे दुसऱ्या पॉइंटने तुम्हाला जे सांगितलं की 40 लाख माझ्या बिझनेस मध्ये लॉस झाला, तुम्ही कोणाकडे जाऊन मागणार? माझ्या घरामध्ये पावसाचं पाणी आलं आणि 40 लाखाचं घराचं नुकसान झालं, कोणाकडे जाणार? बरोबर ना. माझ्या घरावरती छत पडलं आणि माझं 40 लाखाचं नुकसान झालं, कोणाकडे दाद मागणार? आता मी धडधाकट आहे, माझं शरीर धडधाकट आहे 40 लाख गेले तरी, माझा बिझनेस इंटॅक्ट आहे 40 लाख गेले तरी. म्हणजे माझ्याकडे जमेच्या बाजू अशा आहेत की एखाद्याचं 40 लाखाचं नुकसान पुराचं पाणी येऊन होतं, एखाद्याचं 40 लाखाचं नुकसान वादळाचं नुकसान होऊन येतं, सुनामी होऊन येतं, एखाद्याचं 40 लाखाचं नुकसान. आज माझ्या एका फ्रेंडचं काय झालं माहिती नाही, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, असं झालंय तसं झालंय, इतके अवयव त्याचे जात गेले आणि 56 lakhs पर्यंत खर्च गेला. आणि सगळ्या आम्ही फ्रेंड्सनी कोण कोण कुठे कुठे पुरं पडला, वेगवेगळ्या संस्थांकडे गेलं. त्याची वाईफ इज हाऊस वाईफ, त्यामुळे बाकी काही सपोर्ट नाही, त्याच्याकडनं काय असेल बाकीचं. आता अशा स्थितीमध्ये जर एवढ्या मोठ्याचं नुकसान झालं तर हे कोणाला जाऊन सांगणार? आणि शेवटी तो गेला. सो स्पेंड. आणि शेवटी सगळे रस्त्यावर आले, म्हणजे फॅमिली रस्त्यावर आली, बाकीचं काही नाही. आता हे काय, ह्याला काय, कुठे जाऊन काय उत्तर मागायचं आणि काय? त्यामुळे तुमची जमेची बाजू मी अशी सांगते की बिझनेस इंटॅक्ट आहे, तुमचं शरीर इंटॅक्ट आहे, तुम्ही धडधाकट आहात, फक्त आग्रह आहे की त्या व्यक्तीकडनं मिळालं तर मिळतील ना.
त्याच्यासाठी आजचा खराब करू नका, देईल तो माणूस. करेक्ट. येस, थँक्यू. ओके. मॅम आणि स्वतः मॅडम असं वाटतं जर आपण असं सोडत गेलं तर आपण खूप हलके राहतो. हे लॉस होतात नाही, प्रत्येक जणांच्या सोडत ह्याच्या म्हणजे नाही. तुम्हाला असं वाटतंय का की मी असं सांगते की सगळ्यांचे देऊन टाकावं, तो त्याला वेळ तर द्या ना. त्याच्यामुळे आजचा दिवस खराब, म्हणजे फॉर एक्झाम्पल आज, म्हणजे मी वेगळ्या पद्धतीने सांगते की आज मी एखाद्याला 1000 रुपये दिले, म्हणजे उदाहरणार्थ ह्यांचंच उदाहरण आपण घेऊया की 40 लाख गेले ना. त्यांनी सोडायचे असं नाही मला म्हणायचं, पण त्याच्यामुळे आज जर त्यांनी त्याचा रागराग केला तर इट इज गोइंग टू अफेक्ट युअर. आणि त्या म्हणतात की त्यांना 40 लाख मिळाले, मग आनंद कशाचा ठेवला? नाही 40 लाख सोडायचं म्हणजे मिळाल्याचा आनंद. पैशाचं नाही म्हणत मॅडम, म्हणजे मेंटली आपण खूप म्हणजे त्याच्याकडे थोडस विचार पद्धती म्हणतात. बदलतो. हा, ते बदललं की फरक पुष्कळ मी म्हणजे तुम्हाला येत असतात. खूप फरक पडतो. मी तुम्हाला माझ्या याच्यावरून सांगते की खूप फरक पडतो. अशा पद्धतीने जर तुम्ही विचार केलात ना तर अपॉर्च्युनिटीज येत जातात लाईफ मध्ये. भरपूर म्हणजे एवढे चमत्कार होतात ना तुमच्या लाईफ मध्ये, ना तर आपण तेच पकडून बसलेलो असतो आणि त्याच्यात मागे आयुष्य संपवतो आपण. पुढे जायचंय आपल्याला, आणि पुढे जाणं म्हणजे काय, तर तो देईल. पण आज त्याच्यासाठी मी रोज त्याचाच, आता त्यांनी सुरुवात कुठून केली की मेडिटेशन मध्ये मला त्रास होतो कारण माझे नवीन विचार येत असतात. म्हणजे शी इज स्टक अप देअर ना. मी डोक्यात ठेवलं की पैसे येणार आहेत आणि त्याचा फॉलोअप घेते मी, पैसे येणार, पण त्याच्यामुळे माझं लाईफ नाही मी थांबवलं. लक्षात येते का तुम्हाला? आज मेडिटेशन मध्ये लक्ष नाही, कामामध्ये लक्ष नाही, बिझनेस मध्ये लक्ष नाही. हे करा, त्याच्याकडनं फॉलोअप घ्या, त्याच्याकडनं करा. पण 2 वर्षात येतील, 3 वर्षात येतील, 5 वर्षात येतील, किंवा ज्या वेळेला तुम्हाला गरज आहे त्यावेळेला येतील. टाइम लाईन नका ठेवू. उद्या असं होईल की ज्या वेळेला तुम्हाला नको असं होईल, पण त्यावेळेला येतील ते पैसे. मे बी त्याच्यासाठी ती फिक्स त्यांचं झालेलं आहे. एखाद्याला दिले आणि गरजेच्या वेळेला तो व्यक्ती उभी राहिलेली. परफेक्ट, बरोबर आहे. मुद्दा समजला का? असं असू शकतं. अगदी बरोबर. काय जो आहे ना तो आपण नाही ठरवत. टाइम लाईन आहे ना, मी गिव्ह अप करा असं म्हटलं नाही, मी त्याला सोडून द्या असं म्हटलं नाही, फॉलोअप घेऊ नका असं म्हटलं नाही. माझा मुद्दा हाच आहे की त्या गोष्टीमुळे माझा आजचा दिवस थांबता कामा नये, त्या गोष्टीमुळे माझा आजचा बिझनेस थांबता कामा नये. मला असं समजा की मी तिकडे फिक्स डिपॉझिट ठेवलेलं आहे, मला काढता येणार नाहीये. 40 लाखाची मी एफडी केलेली आहे आणि ती व्यक्ती मला त्यावेळेला देईल ज्या वेळेला मला खरी गरज असणार आहे. हा विचार डेव्हलप करा. ओके, परफेक्ट. सो ही विल गिव्ह यू व्हेन यू नीड इट. आय एम गोइंग टू फॉरगेट दॅट मनी नाउ. नाही, फॉरगेट नका करू, तुम्हाला मिळेल. हा तुम्ही करा आणि मला तुम्ही नक्की सांगा. म्हणजे आपले हे सेशन असतील नसतील, पण ज्या वेळेला तुम्हाला मिळतील ना त्यावेळेला मला 10 वर्षात मिळाले, 15 वर्षात मिळाले, पण मला मेसेज नक्की करा की मला 40 लाख त्याच व्यक्तीकडे. येस, शुअरली. नेक्स्ट. आता आपण फक्त एकच शेवटचा प्रश्न घेणार आहोत. 8 वाजायला आले. रुपाली मॅडम बोला. आवाज अनम्यूट करा. हाताचा वगैरे प्रॉब्लेम होता. याच्या आधी जी केस डिस्कस केली त्यांना तुम्ही होपनो करायला सांगितलं. मग सेम मी माझं ज्यावेळेस माझं डोकं दुखतं किंवा डोकं दुखण्यासाठी पण मी करू शकते ना, की जो मला डोक्याचा त्रास होतो वगैरे, जे म्हणजे हेडचा त्रास होतो, हो, करता येऊ शकतं सेम त्याच पद्धतीने. येस. ओके, थँक्यू. वर्कशॉप केलंय ना? हो, वर्कशॉप केलंय की नाही? होपनोचं मॅम मनी माइंड सेट केलेलं आहे. मनी माइंड सेट केलंय आणि ते होपनोपोनोचं जे लॉ ऑफ अट्रॅक्शन फक्त नाही केलंय. ते नाही केलंय. वर्कशॉप केलंय तुम्ही? नाही, ते नाही केलंय. ते आता ज्यावेळेस नेक्स्ट टाइम होईल त्यावेळेस करेल मी. ते म्हणजे तेव्हा ते शक्य होत नव्हतं ज्यावेळेस तुमचं होतं त्यावेळेस. पण बाकीचं केलंय. त्याच्यामध्ये मी शिकवलं म्हणून मला जरा कन्फ्युजन झालं की तुम्हाला. नाही, लॉ ऑफ अट्रॅक्शनचं तर तुमचं लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमचं झालं ना त्यावेळेस ते ऑनलाईन सेशन मध्ये त्यावेळेस मला पॉसिबल नाही झालं. पण नेक्स्ट टाइम जे होईल त्यावेळेस मी ते करते. ठीक आहे, तुम्हाला ते त्यामुळे तुम्हाला माहिती नाहीये, पण तुम्हाला जो काय प्रॉब्लेम असेल तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही होपनो केलं, तुमचा रूट क्लॉज मेमरीज क्लीन अप होतात.
ठीक ठीक आहे. चालेल. थँक्यू मॅम. पण मॅडम 2 मिनिटं. तुम्ही आता सांगितल्यावर खरंच एक वेगळ्या प्रकारचा आय हॅव गॉट द सॅटिस्फॅक्शन आणि रिलीफ की आय हॅव टू चेंज द पॅटर्न ऑफ थिंकिंग अँड आय थिंक इट विल वर्क वंडर्स. सो थँक्यू फॉर दॅट. थँक्यू. येस. आपल्या विचारांवरच सगळं आहे आणि हे सगळं आपण शिकतो ना ते आपले विचार करण्याची पद्धत पण कोणीतरी आपल्याला शिकवलेच आहे. त्याला काय करायचं, ह्याला काय करायचं, कशाला सोडायचं. 4 लोक तर तुम्हाला हेच सांगणारे भेटतात ना, सोडायचं कशाला त्याला. म्हणजे 40% सोपं थोडीच आहे. हेच भेटतात ना. म्हणजे आपले विचार येतात कुठून, आपलं हे कंडिशनिंग होतं कुठून, बाहेरूनच होतं ना. लोकच शिकवतात ना आपल्याला कसा विचार करायचा. आपण फार कमी वेळा आपला विचार करतो. आपल्याला जे शिकवलं जातं, आपण जे कंझ्युम करतो तसं होतं. आपल्याला 100 लोक भेटतील म्हणतील तुझ्या मॅडम सोडून दे, असं काही नसतं, व्यवहारी हो आणि 40 लाख मिळव, असं तुम्हाला सांगतील. पण मी वेगळ्या लेवलवरती बोलते. जे करेक्ट. व्यावहारिक दृष्ट्या समजणं कठीण आहे, पण हे मिरॅकल्स होतात लाईफमध्ये. विचाराची थँक्यू पद्धत थँक्यू. येस. मॅडम बरोबर मला आहे एक ना मधुरा विचारायचं मॅडम? होतं. मॅडम मला एक विचारायचं मी मधुरा होतं. मॅडमला का विचारते माहिती? मधुरा मॅडम अशासाठी विचारते कारण त्या जोडी मराठी भाषांतर करतात, त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये त्या घुसलेल्या आहेत सध्या. खरे. म्हणजे त्यांच्या ह्याच्यात कधी कॅन्सर झालेले लोक, जीव द्यायला गेलेले लोक, ब्रेन ट्युमर झालेले लोक, ब्लड कॅन्सर झाले, म्हणजे सगळ्या लोकांना नुसतं विचाराने एक जस्ट वन थॉट कॅन चेंज युअर लाईफ. आणि माझा मूळ मुद्दा हा तेच आहे की विचार बदला आणि आयुष्य बदला. करेक्ट. मॅडम मला एक प्रश्न घेऊया, विचारायचं कोणाला होतं. बोलायचं? कोण मॅडम बोलतोय? मला एक विचारायचं होतं की मी एका रिलेशनशिप साठी काम करतेय, पण मला त्याच्यामध्ये 90% जमतं, पण उरलेले 10% मध्ये मी किती जरी ठरवलं ना तर दिवसातून 1-2-4 वेळेस मला परत त्या गोष्टीची आठवण होती. तर मी हो'ओपोनोपोनो करते, पण मला अजून म्हणावा तसं 100% म्हणजे मला असं वाटतं की माझ्या मनात तो विचार आलाच नाही पाहिजे. आणि मी ज्याच्यासाठी करते ते माझ्या सोबतच राहतात. त्याच्यामुळे मला ते थोडंसं टफ पहिले जातं. तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रतिमा शिंदे आणि मी व्हिडिओ ऑन केला की मॅडम मी बाहेर फेकली जाते म्हणून मी व्हिडिओ ऑन नाही करत आहे. नाही, व्हिडिओ नका ऑन करू. तुमचं नाव प्रतिमा शिंदे. मी पहिल्यांदा तुम्हाला विचारलं, तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचं वर्कशॉप केलेलं आहे का? हो केलंय मॅडम. मी पुण्यातल्या आपल्या मीटअपला पण आले होते. अच्छा, ओके. आणि प्रश्न मला तुमचा कळला नाही, पण कुठल्या तरी रिलेशनशिप वरती काम करते असं काहीतरी बोलला, मला ते हो समजलं नाही. मॅडम, म्हणजे पण माझ्या एक्झिस्टिंग सासूबाई कोविड रिलेशनशिप पासून हा बोला. कोविड पासून सासूबाई माझ्याकडे आहेत. आधी त्या वेगळ्या राहायच्या, म्हणजे सासरे गेल्यानंतर आम्ही एकट्या असल्यामुळे त्या इकडे आल्या. मग मी म्हणजे थोडंसं स्वभाव आमचा असा मॅच होत नाही, पण मी खूपशा गोष्टी लेट गो करतेय, म्हणजे करते आणि बऱ्यापैकी मी स्वतःला सावरले. पण मला ना म्हणावं तसं अजूनही स्वतःवरती असं कंट्रोल येत नाही. म्हणजे असं कधी कधी मग मी डिस्टर्ब होऊन जाते. म्हणजे जाऊ दे, मी असं म्हणजे वाद वगैरे काही घालत नाही, जे आहे ते करते. पण कधीतरी असं मनात ना असं ते विचार जात नाहीत माझ्या की या असं का केलं, ह्यांनी असं का झालं. आता बरं झालं तुम्ही स्पष्टपणे सांगितलं ते. आता हे रिलेशनशिप साठी हो'ओपोनोपोनो करण्याची गरज नाही. या रिलेशनशिप साठी स्वभावाला मुरड घालणं आणि समोरच्या माणसाला ऍक्सेप्ट करणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला आपल्या सासूनी असं वागावं अशा काही अपेक्षा असतात आणि सासूला सुनेनी असं वागावं अशा काही अपेक्षा असतात. आणि प्रत्येक व्यक्ती त्या समोरच्या व्यक्तीकडे त्या अपेक्षेच्या चष्म्यातून बघत असते. ते मॅच होत नाही त्यावेळेला मग त्रास होतो. ओके, बरोबर ना? असंच होतं ना. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की मी हो एवढं सगळं हो करते तरी वागलं पाहिजे. त्यांना असं वाटत असेल की मी हिला एवढं समजून घेते पण हिला काही कळतच नाही. म्हणजे असे हे सगळे चालू असतात. हे कशामुळे चालू असतात? व्यक्ती या तुम्ही सांगा जसं सासू बरोबर प्रॉब्लेम असतो तसं आई बरोबरही असतो ना. सगळ्या गोष्टी त्या आपल्या आईच्या पट्ट्यातच असं नसतं ना आपल्या. पण आपण ती आई असते म्हणून आपण आतमध्ये लावून घेत नाही आणि इथे सासू असते म्हणून आपण आतमध्ये लावून घेतो. हा एकच फरक असतो. कारण हे पण आपलं परत कंडिशन ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की बरेच जणांचे रिलेशनशिप ब्रेक होतात किंवा रिलेशनशिपचे प्रॉब्लेम असतात किंवा रिलेशनशिप मध्ये जायचं असतं वगैरे वगैरे असं काहीतरी आहे. तर ही रिलेशनशिप ही तुम्हाला तुमच्या
तुम्हाला जर बिलीफ सिस्टीम हा प्रकार जर कळला असेल वर्कशॉपमध्ये, प्रत्येक व्यक्तीचं कंडिशनिंग वेगळं असतं, प्रत्येक व्यक्तीचे स्वभाव वेगळे असतात, प्रत्येक व्यक्ती ही वेगळी विचार करणारी असते आणि म्हणून आपण आपल्यासारखं जग होऊच शकत नाही, आपल्याला पाहिजे तसं जग होऊ शकत नाही, आपल्याला बदलायला लागतं. म्हणजे काय तर मला जसं पाहिजे तसं सासू कशी वागेल, कारण सासू वेगळा विचार करते, सासू वेगळ्या कंडिशनिंग मधून आहे, सासूचे बिलीफ सिस्टीम वेगळे आहेत, त्यांचा पॅटर्न वेगळा आहे, त्या वेगळ्या काळातल्या आहेत. त्यामुळे काळाचाही एक बदल असतो, जनरेशनचा एक बदल असतो, डीएनएचा एक बदल असतो, या अनेक गोष्टी असतात. त्या सगळ्या होणं शक्यच नाहीये. त्याच्यामुळे ज्या छोट्या मोठ्या ज्या संसारिक कुरबुरी असतात ना, त्या आपण आपल्या स्वभावाला वळण देऊन किंवा आपण त्याच्यातून वेगळं होऊन ते हँडल करायचं. इट इज अ मॅनेजमेंट प्रॉब्लेम, सेल्फ मॅनेजमेंट प्रॉब्लेम, इट इज नॉट रिलेशनशिप प्रॉब्लेम असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही फिगर आउट करा की ते कसं सॉर्ट आउट करायचं. आणि एक काम करू शकता की तुम्ही सासूबाई जेव्हा झोपलेल्या असतात त्यावेळेला त्यांना प्रार्थना करा की बाबा मी खूप तुमच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपले चांगले रिलेशन होऊन दे. त्यांनाच त्यांच्याच सबकॉन्शियस माइंडला किंवा त्यांच्याच आतल्या सोलला, कारण शेवटी काय माहिती आपण एक शरीर बघत असतो पण त्या शरीराच्या आतमध्ये एक सोल असतो आणि आपली जी देणीघेणी असतात ना, म्हणून ती सासू आपल्या जन्माला आलेली असते. लक्षात येते का तुम्हाला? त्याच्यामुळे हे जे सोल ग्रुप्स असतात, तुम्ही जर ते पुस्तक वाचलं तर हे सोल ग्रुप असतात, म्हणून त्या कामाचे हे देणीघेणी आहे. आता ते देणं कसं संपवायचं, हे 40 लाख कसे द्यायचे हे तुम्ही ठरवायचंय. ते 40 लाख मिळेपर्यंत ती सासू त्रास देणारच आहे तुम्हाला. लक्षात येते का तुम्हाला हे कुठून होते काय होते? म्हणून आपल्याला या गोष्टी वाचण्याच्या आणि समजून घ्यायच्या. वर्कशॉप अनेक वेळा करायला मी सांगते त्याच्यासाठीच, कारण आपल्याला हा विषय समजणं आणि मुरवणं वेगळं असतं. जीवात्मा जगतात के कायदे ते पुस्तक वाचायला सांगते, तर मला लक्षात येईल की ही सासू माझ्या आयुष्यात का आली, हा नवरा का आला, ही बायको का आली, ही मुलं का आली, हे सगळ्याची उत्तर त्याच्यात मिळतात. त्यामुळे हे आहे, त्यामुळे सगळं काही छान एकदम मस्त मस्त होणार नाही. मस्त मस्त व्हायचं असेल तर आपल्याला खूप काही होपवून आणि कार्मिक गोष्टी, पण काही गोष्टी असतात या कर्मानेच संपवायला लागतात. त्यामुळे ते कर्म संपवायचे संपवून, फक्त ते कर्म संपवताना आनंदी राहायचं हे आपल्याला शिकायचं. म्हणजे ते करत असताना मी डिस्टर्ब नाही व्हायचं हे आपल्याला शिकायचं. दिस इज अ मॅनेजमेंट. म्हणजे रिलेशनशिपचं आहे, पण आता ते आहेत भोग, आली या भोगाशी असावे सादर असं आहे. त्यामुळे ती सासू आहे, त्यामुळे आता सादर व्हा आणि भोग संपवा. ते भोग संपवताना कसं आपण चांगल्या पद्धतीने तो संसार भेटू शकतो ह्याच्यावरती आपल्याला आपल्याच आयडियाज काढायचे. तर हे मी असं काही स्टँडर्ड उत्तर नाही, हे इश्यूज सगळ्यांच्या घरी असतात आणि ते कर्म असतात म्हणून असतात. त्यामुळे आपण प्रत्येकाने आपले स्वतःचे उत्तर शोधायचे. मॅडम आपली प्रश्न विचारा. मीट केव्हा आपल्याला आपलं मीट केव्हा होणार आहे? आता मीट नाही माहिती, आता नेटपेट ठरवणार. ओके, मे बी ते थांबले असतील पावसासाठी. आय डोंट नो, दे आर टू बिझी. ओके. मे बी कसं होतं माहिती आता आपलं, म्हणजे मला असं वाटतं की फार लोक येत नाहीत आणि मग ते कॉस्टिंग वाईज ते परवडत नाही ना लोकांना. पण अरे पण 20 आणि आम्हाला 25 तुम्हाला लोकांमध्ये पर्सनली बघायचंय, त्याचं काय? तुम्ही राहायला कुठे आहात? पालघर. अच्छा, मग मुंबईच्या आपण पालघर. ठरवू शकतो, असंच भेटायचं ठरवू शकतो. म्हणजे नेटबेटनी करण्याची गरज नाही. कारण काय माहितीये, नेटबेट जेव्हा करणं तेव्हा हॉल करायचा, मग लंच, बुफे, डिनर, याव असं सगळं करायचं. मग ते कॉस्टिंग मध्ये बसवायचं. मग ते 25 लोक, 20 लोक, 15 लोक, मग ते बसत नाही. मध्ये माझ्या डोक्यात आलेलं की माझ्या सोसायटीमध्ये क्लब हाऊस आहे, तर मुंबईच्या लोकांनी असं घ्यायचं तर एखाद्या रविवारी आपण असंच भेटू शकतो. म्हणजे कुठला खर्च न करता असंच कुठेही भेटू शकतो. म्हणजे म्हणजे मलाच भेटायचं असेल तर भेटू शकतात. पण नेटबेटमधून जायचं असेल तर तिथे कॅल्क्युलेशन. मॅडम नाहीतर आम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला भेटण्याकरता होपोनोपोनो करावं लागेल एखाद वेळेला. नाही असं नव्हे, मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम त्यांचा सांगितलं की हे सगळे कॅल्क्युलेशन मध्ये हे बसत नाही. मागच्या वेळेला पण सगळा खर्च नेटबेट करतं. म्हणजे आपण काय 2 आणि 2.5 हजारात हे नाही करू शकत. मुंबई सारख्या ठिकाणी 20-25 लोक, खूप लोक असतील ना. म्हणजे मी त्यांना म्हटलेलं की आपण असं रिसॉर्ट मध्ये जाऊया आणि तिथे मला वेगवेगळे गेम्स घ्यायचे, माइंड गेम्स घ्यायचे. पण ते सगळं करायला ती संख्या यायला लागते ना. आता आपले जवळजवळ 3-4 हजार स्टुडंट झालेले आहेत. पण ते एका वेळी 50,000 येणं मुंबई सारख्या ठिकाणी खूप कठीण असतं. कारण ट्रॅफिक, बाकीचे इतर व्याप आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते इच्छा असली तरी सुद्धा ते जमत नाही.
त्यामुळे मी विचार करते की अशी कुठली तरी जागा शोधायची आणि 4 लोक आले, 5 लोक आले, 2 लोक आले तरी सुद्धा भेटू शकते. 1 महिन्यातला 1 दिवस पण थांबायचा. मला कारण की आय एम एकटी इंटरेस्टेड, तुम्ही नसेल. मला तुम्ही प्लीज सांगा केव्हा भेटायचं ते तुमच्या कन्व्हिनियन्सनी. मॅम आता पुण्यासाठी सुद्धा पण मध्ये बघा ना. तुम्ही ठरवलेलं ना, मध्ये सुद्धा लॉ ऑफ अट्रॅक्शन ऑफलाईन ठरवलेलं ना, 10 लोकांचं पण बुकिंग नव्हतं झालं. त्यांना मी म्हटलं कॅन्सल करा, ऑनलाईन करूया, काहीच प्रॉब्लेम. मला 4 लोक आले तरी चालतात, पण जेव्हा आपण हॉल घेतो त्यावेळेला ते भाडं आणि ते कॅल्क्युलेशन परवडत नाही. ऑनलाईनला काही प्रॉब्लेम नसतो. ऑनलाईन आपण मी एका माणसासाठी पण घेऊ शकतो, पण तिथे जायचं तर संख्या लागते आणि त्या पण ह्याच्यात तुम्ही बसणारे आता सगळे तुम्ही ठरवा आणि calculate वी विल शुअरली मीट. मॅम करूया आपण. ते मुंबईसाठी झालं, पुण्यासाठी पण भेटण्याचं काहीतरी बघा ना, पुण्यातल्या लोकांसाठी पण. करू. तुम्ही मुंबईला या ना. त्यामुळे प्रश्न संपले असतील तर आपण करूया काय. प्रश्न संपत असतील तर मला असं वाटतं की आजचं सेशन आपण इथेच थांबवू. थँक्यू. परत एकदा भेटूया पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत पुढच्या मंगळवारचं फक्त एक सांगायचं की 15 ऑगस्ट आहे आणि मी बाहेर जाणार आहे, त्यामुळे मला नेटवर्क असेल तर सेशन होईल, नाही तर मग आपण कधीतरी नंतर ऍडजस्ट करू. मी तुम्हाला आदल्या दिवशी मेसेज पाठवेन की सेशन बहुतेक घेऊच म्हणजे, पण कधी कधी मुंबईच्या बाहेर नेटवर्कचा इश्यू असेल तर थोडस प्रॉब्लेम होऊ शकतो. मग 15ला न घेता नंतर आपण कुठलं तरी एका आठवड्यात घेऊ. उद्या आपलं लॉ ऑफ अट्रॅक्शनचं प्रश्नोत्तराचं सेशन आहे, त्याच्यामुळे उद्याही तुम्ही येऊ शकता आणि उद्याही प्रश्न विचारू शकता. त्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन केलेलं आहे आणि ज्यांचा अजून व्हॅलिड आहे. तुमचं काहीतरी असतं ना ते 1 वर्षाचं वगैरे असं. हो आहे. मॅडम मी पण कॅम्पला चालले. उद्या किती वाजता असेल? ठीक आहे, तसं काय प्रश्न आपले तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे मी असं सांगितलं की आता ज्यांचं राहून गेलं उद्या पण. एलओएचं कसं कळेल मला? ओके, आपल्या ग्रुपवर मेसेज येईल. ओके, बहुतेक 8 दिवस पावणे 9 लागतो. तुम्ही मेसेज यायचं हे चालूच असतं. कुठली गोष्ट आपली मिस होत नसते हे आधी डोक्यातून काढून टाका. आपलं हे चालूच आहे ना. नाही एलओएचं. ओके, थँक्यू. त्यामुळे आपण भेटूया मंगळवारी. थँक्यू, बाय. मी पण मॅडम कॅम्पला चालले सॅटर्डेला. ओके, थँक्यू मॅम. ऑल द बेस्ट.